संभाजी ससाणे नेमका कोण आहे? माझा प्रवास सुरू होतो पुण्यात. माझे वडील टेलर आहेत, म्हणजे बरीच लोक रिलेट करतील अशा फॅमिलीमधनं आलेला व्यक्ती आहे. NGO मधला एक व्यक्ती आलेला, त्याला मी दादा म्हणायचो, आता मी त्याला गुरुच म्हणतो माझ्या आयुष्यात. तो म्हणाला की मला चमू पाहिजे, सोशल कॉजवरती एक नाटक बसू इच्छितो जे गणपतीमध्ये प्ले होईल. म्हणालो मग आम्ही पुढाकार घेतो. त्यांना जे केले ना माझ्या आयुष्यात, इट इज समथिंग दॅट हॅज स्टील स्टेड विथ मी. मी नूतन मराठी विद्यालयात होतो. मागे एक वॉल होती नूतन मराठी विद्यालयाची. तिथून उडी मारली की तुम्ही त्या चित्रादेवी चौकातून थेट प्रभात 9 ते 12 दादा कोंडकेंचे सिनेमे लागायचे. अप्रतिम ऍक्टर. एक कारण फेलियरचं ते आहे माझं, आणि दुसरी बरीच कारण आहे. स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत. नमस्कार, मी रीमा सदाशिव अमरापूरकर आणि मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या एपिसोडमध्ये मी तुमचं सगळ्यांचं अगदी रुबाबात स्वागत करते. ज्या लोकांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी संभाजी ससाणे नेमका कोण आहे? संभाजी ससाणे नेमका कोण आहे तो तुमच्यातलाच आहे. म्हणजे माझा प्रवास सुरू होतो पुण्यात. मी पुणेकर आहे तसा. ओके. हिराबाग नावाची जागा आहे, तिथे एक वाडा होता, तिथे माझा जन्म झालाय. तिकडेच मोठा झालोय मी. मग काय नाही, 5 सख्या बहिणी आहेत. अजून वडिलांबद्दल सांगायचं तर वडील माझे टेलर आहेत, आणि असं एक छोट्या फॅमिलीमधनं, म्हणजे बरीच लोक रिलेट करतील अशा फॅमिलीमधनं आलेला व्यक्ती आहे संभाजी ससाणे. आणि असं होतं की वडील टेलर होते, थोडी परिस्थिती नाजूक होती, आई वडील बाहेर जायचे कामाच्या शोधात. त्यावेळी मला अजून आठवतं की अप्सरा नावाचं हॉटेल आहे आमच्या इथे, तर माझ्या बहिणीला फक्त भात लावायला यायचा, मोठ्या बहिणीला. म्हणजे मी कधीही बँगलोरला गेलो किंवा कुठे हॉटेलमध्ये गेलो तर मी थोडासा भात आणि त्यावर सांबर मागवतो. म्हणजे आय लाईक इट दॅट वे. ओके. तुला नाटक भेटलं कुठे? माझं असं झालं की गणपती आमच्या इथे खूप जोरात होतो, आणि मी गणपती बऱ्यापैकी माझ्या मित्रमंडळींबरोबर ऑर्गनाईज करायचो आमच्या इथे हिराबागेत. आणि बऱ्याच वेळा असं व्हायचं की अजून काय करायचं, मेला यायचा, हे व्हायचं. तिथे एक NGO मधले गृहस्थ आलेले. एक मिनिट. जे मला माहिती आहे पुण्यातलं वातावरण एकंदर आणि सगळं, हे गणपती ऑर्गनाईज करणं, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करणं, हे करणारी काही खास माणसं असतात. तर तू तसा खास माणूस होतास का? हो, म्हणजे आम्ही छोटी छोटी मंडळं तयार करायचो. ओके. तर मी कधी कधी अध्यक्ष असायचो, माझा मित्र कधी कधी असायचा. सो आय यूज टू लीड इट. आणि मग काय काय ऑर्गनाईज करू शकतो आम्ही, महिलांसाठी काय करू शकतो, पुरुषांसाठी काय करू शकतो, लहान मुलांसाठी काय करू शकतो, असं एक चालायचं आमचं. बट डिस्कशन मध्ये नेहमी यायचं की अजून काय. मग वर्गणी गोळा करणं असणार वगैरे वगैरे सगळं. मग शिवजयंती खूप जोरात साजरा करायचो आम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, महात्मा फुलेंची जयंती असेल, आम्ही सगळ्या जयंत्या साजरा करायचो. आणि मग नेहमी वाटायचं की अजून काय. तर NGO मधला एक व्यक्ती आलेला, त्याला मी दादा म्हणायचो, आता मी त्याला गुरुच म्हणतो माझ्या आयुष्यात. कारण नंतर तो आलाच नाही. हो, तो 1 वर्ष आलेला. त्यानं नाटक बसवलं, पथनाट्य बसवलं. तो म्हणाला की मला चमू पाहिजे मुलांचा, आणि दारूबंदीवरती आम्ही एक सोशल कॉजवरती एक नाटक बसू इच्छितो जे गणपतीमध्ये प्ले होईल. बरोबर. म्हणालो उत्तम, मग काय हवंय? तो म्हणाला मुलं पाहिजे. म्हणालो मग आम्ही पुढाकार घेतो. आणि मग त्यानं, मला अजून आठवतंय, मी तुला सांगतो, त्यानं जे केले ना माझ्या आयुष्यात, इट इज समथिंग दॅट हॅज स्टील स्टेड विथ मी. ओके. आणि मला माहित नाही, गॉड ब्लेस हिम, जिथे असेल तिथे. आय हॅव ट्राईड टू फाइंड हिम ऑनलाईन. मला त्याचं नावही आठवत, त्याला दादा बोलायचो आम्ही. आणि लहानपणी काय रजिस्टर होतं ना की दादा दादा ते नाटक बसव. दाढी होती, असा सडपातळ होता, छान केस होते त्याचे, सावळा होता, काहीतरी मॅजिक होतं त्यामध्ये. ते देऊन गेलं असेल आम्हा सगळ्यांना. आणि त्याने दारूबंदीवरती ते नाटक बसवलं. मला समजलं की हे सुद्धा कम्युनिकेट करणं गरजेचं आहे, एरवी ज्या गोष्टी करतो त्यापेक्षा. आणि ज्या पद्धतीने नाटक, म्हणजे आम्ही रस्त्यामध्ये नाटक करायचो, चौफेर लोक असायची, ती बोर झाली की निघून जायची. बरोबर. ते नाटक होतं 15 मिनिटाचं.
हम्म. 10 ते 12 मिनिटाचं कधी कधी. मग त्यात आम्ही जी परात मिळेल, अमुक मिळेल ते वापर करून आम्ही वाजवायचो. कारण की वाद्य वगैरे काही नव्हती. बरोबर. पण मला तो जो इम्पॅक्ट आहे तो एवढा आहे ना, की लोकांचे डोळे बघणं आणि हाऊ इट लँड्स ऑन देम, तो हम्म. इफेक्ट कसा आहे. कारण की सगळी लोक देखावे बघत जायची आणि बरोबर. त्याच्यामध्ये आम्ही नाटक करायचो ते. हम्म. तर ते खूप राहिलं माझ्यामध्ये. हम्म. आणि त्याची लोक ज्या पद्धतीने मला बघायला लागली ते मला आवडायला लागलं. हम्म. हम्म. मला हे अभिनेता वगैरे होणं वगैरे लहानपणी असं काही नाही. हम्म. म्हणजे मी खोटं बोलीन आत्ताचं बोललो, मला लहानपणी अभिनेता व्हायचं होतं बरं. आणि मला आधीच स्वप्न पडलं होतं की नाही का मी मोठा झाल्यावर असं काही, मला मजा येत होती. ओके. आणि मला म्हणजे मी रडलोय त्या नाटकांमध्ये, मी खरोखर मजा हसलोय, वेगळ्या पद्धतीने जगायला शिकलो. मग ती नाटकं दरवर्षी करायचं ठरलं. एक चमू होता आमचा. मग 11वी फेल झाल्यानंतर थोडंसं प्रोसेनियमकडे वळलो. ओके. वेळ खूप होता हातामध्ये. काही लोकांना बॅकस्टेज केलं. चिरायू नावाचा एक ग्रुप होता, त्यांच्याबरोबर थोडंसं ऑनस्टेज काम मिळालेलं मला. मग तशी कामं करत गेलो. आणि मग नंतर ग्रॅज्युएशनच्या वेळी फ्रेशर्स पार्टी असेल कॉलेजची, मला अजून आठवतं मी भरत जाधवांचा मोठा फॅन. मी एक नाटक जे बघितलं असेल लहानपणी माझ्या वडिलांबरोबर ते म्हणजे सही रे सही. सही रे सही. त्या नाटकाचा जी मेमरी होती ती मी रेप्लिकेट केली माझ्या कॉलेजच्या फ्रेशर पार्टीमध्ये. श्रीमंत दामोदर पंत हो. मी ते केलेलं. आणि मग प्रोसेनियमचा पहिला तो माझा एक मोठा अनुभव होता की जो आम्हीच बसवलेला मिळून. त्यानंतर मी प्रयत्न केला काही ग्रुप्समध्ये, पण माझ्या ते बॅकस्टेज खूप मिळत गेलं मला. मग प्रॉमिनंटली मुंबईत आल्यावर मग मी नोकरी केली, मास्टर्स नंतर एक छोटी नोकरी पण केली. मुंबईला आलो. मुंबईला प्रयत्न केले, पृथ्वी थिएटरला काही लोकांना बॅकस्टेज केलं मी. नाही तर मी आज इम्पॉसिबल आहे. मला माहीतच नव्हतं ग. वडिलांना तरी काय विचारू. बरोबर. ते म्हणत होते की बेसिक्स, मास्टर्स केलं नोकरी कर प्लीज, म्हणजे करच, कारण की परिस्थिती वाईट आहे. आणि आय वॉज लाईक करतो. ऑड जॉब्स खूप केलेत मी. मग ते डिजिटल मार्केटिंगशी रिलेटेड असो, कोणासाठी तरी गोस्ट रायटिंग लिहिणं असो, बॅकस्टेज करणं असो, पिझ्झा डिलिव्हरी करणं असो अंधेरी ईस्टला, पेपर टाकण्याचा एक जॉब होता जो माझा होता, तो माझा फेवरेट जॉब होता. मी 11वी फेल झालेलो. मी आय थिंक सो 12th मी BPO मध्ये खूप काम केलं. फर्ग्युसनला माझी फजिती अशी झाली की माझी इंग्रजी एवढी खास नव्हती. ओके. आणि मग मला समजायचं यार BPO मध्ये काम केलं तर ती ट्रेनिंग पण होईल, पैसे पण मिळतील, आय कॅन इन्व्हेस्ट दॅट थ्रू आउट द इयर. आणि पेपर जेव्हा टाकत होतो तेव्हा तो दादा इतका भारी होता, त्यानं मला सांगितलं की एक काम कर. ऑक्सफर्डची डिक्शनरी दिली त्याने मला छोटूशी एवढी, आणि मला म्हणाला तो की रोज 3-4 मिनिंग्स काढायचे. तुझं फाटकं इंग्रजी जसंही असेल ते वापरायला सुरू कर. आणि एक पेपर घरी घेऊन जात जा. त्यामधला एक कॉलम येतो, अनबायस कॉलम, तो वाचत जा. त्यातलं इंग्रजी जरा अजून रिफाईंड असतं. बरोबर. मग मी ते वाचायचो, बरेच उद्योग करायचो, फाटक्या इंग्रजीत मित्रांबरोबर गप्पा मारायचा प्रयत्न करायचो. आणि त्यामध्ये इट वेंट ऑन अँड ऑन. अँड जे काही बोलू शकत असेल, व्हॉट एव्हर आय कुड स्पीक टुडे इज ओनली बिकॉज ऑफ दॅट प्रोसेस. पण मला आत्ता म्हणजे जे आपलं भेटल्यापासून आत्ता जे आपलं बोलणं झालेलं आहे त्याच्यामध्ये मला एक फार महत्वाचा मुद्दा हा वाटतो की तू हिराबाद तिथे राहत होतास. तू म्हणालास की तिथली ती जी झोपडपट्टी वजा जी घरं आहेत तिथे तू लहानाचा मोठा झालास आणि इट वॉज अ व्हेरी इनसिक्युअर लाईफ होती. पण ह्या सगळ्यामध्ये आणि 11वी नापास झाली. आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, जे सामाजिक क्षेत्रात ऍक्टिव्ह आहेत त्यांना पण कल्पना आहे की सहसा एखादं वर्ष नापास झालं की मुलं इतर ठिकाणी वळतात. कारण पैसे तर हवेच असतात, कमवायचे असतात, सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्यात तुझा चमू होता तुझ्याबरोबर, त्याच्यामुळे तू वेगळी कलाटणी तुझ्या आयुष्याला मिळू शकली असती. पण मग त्याच्यामध्ये आपण हे शिकत राहिलं पाहिजे, आपण इंग्रजीवर आपल्या काम केलं पाहिजे, आपण हे केलं पाहिजे, ही स्फूर्ती कुठून आली? माझे वडील. ओके. प्रायमरीली कारण आमच्या वडिलांचं दुकान होतं ते जळलं होतं. ओके. आणि ब्रेड अँड बटर होतं अख्ख्या फॅमिलीचं. बरोबर. ही हॅड 6 माउथ्स टू फीड. मी त्यांना कधीच गिव्हअप करताना पाहिलं नाही आयुष्यात. आणि एरवी ॲज यू सेड की त्या वातावरणात कसं काय, त्या वातावरणात बरीच लोक दारू पित असे, मारत असे,
पण माझ्या वडिलांनी कधीच तसं नाही केलं. बर. ओके. म्हणजे व्यसन कुठल्याच बाबतीतलं नसेल आणि ज्या पद्धतीने जगत होते, ही इज अ व्हेरी डिसिप्लिन्ड पर्सन. आणि ते होतं. आय वॉज द पर्सन हू वॉज नॉट डिसिप्लिन ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम. बर. आणि कम्प्लिटली ऑपोजिट टू माय फादर. आणि ते बघत मी मोठा झालोय. मला माझ्या वडिलांबरोबरचं जे नातं आहे ते खूप अबोल आहे. मी फारसा बोलत नाही माझ्या वडिलांबरोबर. पण म्हणजे एकटे जाऊन सिनेमा बघून येतात. ही इज व्हेरी हॅपी. आईला सांगणार की बरं केल्या, इकडे पण असं काहीतरी वाटतंय मला, बघ त्याला बोल. तर अशा पद्धतीचं नातं आहे माझ्या वडिलांबरोबरचं. मला खूप भीती वाटते माझ्या वडिलांची चांगल्या पद्धतीनं. आणि हिराबागमध्ये असं होतं की 1000 गोष्टी तुमच्याबरोबर चुकीच्या होऊ शकतात. ते वातावरण तसं होतं. पण घरी येतो तुम्ही, जेव्हा पण घरी येतो आपण आणि आईवडिलांकडे बघतो की जिथे झोपतो, जिथे वाढतो, ती लोक एवढी खंबीर असली ना, तर देर इज सम चेंज दॅट विल स्टे विथ यू. नक्कीच. नक्कीच. तर तो माझ्या वडिलांमुळे आहे माझ्यामध्ये. आणि माझे काही मित्र आहेत ज्यांनी मला खूप सपोर्ट केलाय. त्यांच्यामुळे आहे. आणि अर्थात गुरुमुळे हे जे बदल आहेत माझ्या आयुष्यामधले, ते गुरुमुळे आहेत. ही इज माय अनसंग हिरो ऑफ माय लाईफ. आणि तो भेटला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. गुरु म्हणजे हा गुरु म्हणतोय म्हणून मी गुरु म्हणतेय तुम्हाला. तुम्ही जिथे कुठे असाल आणि हे जर बघत असाल आणि जर तुमच्या लक्षात असेल की अरे हाच संभाजी आहे ज्याच्या बरोबर आपण नाटक केलं होतं, बरोबर, तर प्लीज प्लीज याला भेटा. आमच्या शोच्या इथे खाली तुम्ही कमेंटमध्ये जरी लिहिलं तरी आम्ही तुम्हाला कनेक्ट करून देऊ. सिरियसली प्लीज. म्हणजे मला एकच समजतं की माझ्या बहिणी ज्या पद्धतीने प्रेम करत होत्या, बऱ्याच वेळा असं झालेलं की मी मारामारी कुठल्या तरी ग्रुप मारामारीमध्ये सहभागी झालोय. आणि काही कारण नसताना अशाच झाल्यात की माझ्या नाकाला बरीच जखम झाली आहे, जी तुम्हाला दिसत असेल आत्ता. थोडीशी. तर माझी आई रडायची ते पाहून. आणि ते दोघं जण एवढे भ्यायचे माझं ते रूप पाहून. पण माझ्या वडिलांनी कधी मला मारलं नाही. कधीच नाही. ते मला बसून माझ्याबरोबर कॉन्व्हर्सेशन करायचे. ते म्हणायचे की असं का घडतंय तुझ्याबरोबर? मी कुठे काही चुकलोय का? मी कमी पडतोय का? काय करता येईल आपल्याला एकत्र मिळून? तर हे जे होतं, हे इतकं डिफिकल्ट आहे. मला आत्ता सुद्धा म्हणजे मला आय एम स्पीचलेस की मला माहित नाही की मी कसं त्यांना थँक्यू बोलू. की तसं नसतं घडलं, ही वुड हॅव स्लॅप्ड मी. काहीतरी वेगळी गोष्ट घडली असती. नक्कीच. तर त्यामध्ये तू जे म्हणालीस की इन्स्पिरेशन कुठून आलं, की ते वडिलांकडनं आलं. माझी आई आणि माझ्या बहिणी अर्थात. आणि गुरु या लोकांनी मला जगायची साथ दिली. तिकडे मी खूप वेगळ्या मोडमध्ये गेलो असतो. बरोबर. आय वुड हॅव गॉन साऊथ. 11वी फेल झाल्यानंतर मी DTP करायचो पवळण चौकात. आणि मग तिथे ते जेवढे पेपर्स टाईप करायचो तिथे त्याचे मला पेमेंट्स मिळायचे. मग माझ्या वडिलांचं असं झालेलं की माझी आई म्हणायची की बाळा आपल्याकडे बघ पैसे नाही आहेत एवढे. तर आता 11वी फेल पण झालायस तू, कसं करणार? तर ते हेलबेंट होते की दे वुड रेज मनी आणि करतील काहीतरी. पण मला पण समजलं की त्यावेळी मला सुद्धा पार्ट टाइम जॉब करणं गरजेचं आहे. आणि मग मी तिथे पार्ट टाइम जॉब करत करत काही थिएटर ग्रुप्सला बॅकस्टेज करत होतो त्यावेळी. पण मग अशी सगळी परिस्थिती असताना तुझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, तू मगाशी म्हणालास, आणि मग तू जॉब पण करत होतास. पण मग तो जॉब सोडून तू पूर्ण वेळ हे करायचं असं जेव्हा ठरवलंस, तेव्हा तुझ्या आईवडिलांची रिॲक्शन काय होती? माझ्या वडिलांनी एक नेहमी ठेवलंय माझ्याबरोबर, ते खूप काही बोलत नाही. आणि जेव्हा बोलतात ते खूप मोजकं बोलतात. तुला आवडतंय, तुला वाटतंय तू चांगलं करशील, विश्वास आहे, ठीक आहे, कर. आणि आईचं तर आईचं प्रेम आहे की मुलाला जे आवडतं ते. आणि मग त्यांनी मला क्वेश्चन नाही केले. ही वॉज कन्सर्न्ड ऑफकोर्स. पण मग त्यांनी मला ती मुभा दिली की कर. त्यामुळे हे शक्य झालं. बरोबर. नाहीतर मला असं वाटत होतं की त्यावेळी मला अजून आठवतं की मी मास्टर्स करत होतो, लास्ट इयरला होतो. बरीच मित्रमंडळी आहेत जी आता इंजिनियर झाली आहेत, US ला आहेत, UK ला आहेत, पुण्यात आहेत, मुंबईत आहेत. ती भेटतात आणि मी तिथे थिएटरच करत होतो ना त्या काळातही. तर मला शेवटच्या क्षणाला मला असं वाटलं की मी काय
दिवसभर बसू इथेच कॉम समोर आणि काय करू? हं. बरं मला स्टेजवरती जास्त मजा येते. मग मी ते करू. आणि मग मी तुला एक सांगतो काय गंमत झाली अजून. मी नूतन मराठी विद्यालयात होतो. हं. 11वी फेल झालो ना, 9 ते 12 सकाळचे शोज असायचे. हो. एक कारण फेलियरचं ते आहे माझं आणि दुसरी बरीच कारणं आहेत. ओके. पण एक महत्वाचं कारण ते पण आहे, की मी बंक करायचो. मागे एक वॉल होती नूतन मराठी विद्यालयाच्या इथे. हं. तिथून उडी मारली, की तुम्ही त्या चित्रादेवी चौकातून थेट प्रभात सिनेमा. सिनेमा. 9 ते 12 दादा कोंडकेंचे सिनेमे लागायचे. अप्रतिम ॲक्टर, हो. अप्रतिम मतलब मला असं वाटतं, की ते सुपरस्टार होते. मग ऑफकोर्स. रजनी सरांचे कधी-कधी मंगलाला सिनेमे लागायचे. कमल हसन आणि माझे नाना साऊथचे असल्या कारणाने ते 7 भाषा बोलायचे. तुझे नाना म्हणजे तुझी आईचे आईचे वडील, वडील. आईचे वडील. आईचे वडील खूप भाषा बोलायचे. हं. तामिळ, मारवाडी, अजून मला आठवत नाही. म्हणजे माझा तेवढा संपर्क नाही झाला पुढे. पण मला अजून आठवतं व्हिडिओ कॅसेट आणलेली त्यांनी सदमाची. मुंदरम पिराई का काहीतरी असं नाव आहे त्या सिनेमाचं तामिळमध्ये. शेवटचा सीन जो आहे कमल सरांचा, हो. ती ट्रेनमध्ये असते आणि ते बाहेर असते. तिला सांगतात की बघ मी आठवतोय ना तुला, मी नाही का तुला ते हे करायचो. हो. मी एवढा रडलो होतो त्या सीनला. I know. आय वॉज अ किड. पण मला भाषा नव्हती समजत. मी म्हणालो हा जर इम्पॅक्ट एखादा माणूस करू शकला. मी त्या माणसाचा शोध घेतला कमल सरांचा. मला थेट अरे हा ऍक्टर माझ्यासाठी होता. मग नंतर त्या माणसाचा मी शोध घेत बसलो. मग नानाला म्हणायचो, आईला म्हणायचो त्यांचे अजून व्हिडिओ कॅसेट्स आणू ना. मग राजा, आया है राजा तो वाला बरोबर. सिनेमा, अप्पू राजा असेल, अजून भरपूर सिनेमे हिंदुस्थानी. मी एवढे सिनेमे बघितले त्यांचे नंतर. पण शिवाजी गणेशन आणि कमल सर यांनी जो इम्पॅक्ट माझ्या आयुष्यात आणलाय थ्रू देअर आर्ट, तो खूप प्रभावी आहे. म्हणजे तो गुरु सर येण्याच्या आधीचा होता, पण तो राहिला की यार डोळे कसे विदाऊट सेईंग एनिथिंग हे कसं अचीव्ह करतात. करेक्ट. आणि ते इतकं खरं होतं. मला नेहमी आमचे एक सर बोलायचे की तू डायलॉग बोलू शकशील पण डोळ्यात उतरणं खूप गरजेचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. या खूप लोक छान पद्धतीनं डायलॉग्स बोलू शकतात पण ते डोळ्यात उतरत नाही. ती पण एक प्रोसेस आहे. आणि मला असं वाटतं की तो प्रभाव रस्त्यावरचा असेल, काम करतानाचा, मग बॅकस्टेज करून असं झालं. बॅकस्टेज करताना काम काय, एकदा कपड्यांचं झालं, मेकअपचा सेटअप झाला, लाईट्सचा झाला, आर्टचा सेटअप झाला की बसायचं आणि ऐकायचंय. मग ऐकणं खूप चांगलं झालं माझ्याकडून. मला असं वाटतं की आय एम अ गुड लिसनर. म्हणजे इवन आत्ताच रुबाबच्या वेळी असेल किंवा बेरोजगारच्या वेळी मला भाषेमुळं ऐकावं लागायचं. कारण ती भाषा माझी नव्हती. करेक्ट. आणि जेव्हा ऐकतो आपण क्यूसाठी थांबत नाही. आणि जे येतं ते खरं येतं. ती रिॲक्शन खरी येते, ती तेवढीच ट्रू असते आणि ते तेवढीच इम्पॅक्टफुल असते जशी आपण रिअल लाईफमध्ये कम्युनिकेट करतो. अगदी. हो. तर त्यामुळे ते राहिलं माझ्यामध्ये. मला सांग, मग पुण्यात तू होतास, तू जॉब करण्यासाठी बँगलोरला गेलास, मग तिथून थेट मुंबई गाठावी असं का वाटलं तुला? म्हणजे पुण्यात तू करू शकला असतास ना? माझं असं झालं की मला विकिपीडियाची स्कॉलरशिप मिळालेली. मास्टर्स करताना मी एक विकी स्टुडंट नावाचा छोटासा पोस्टर प्रेझेंटेशनचा प्रोजेक्ट होता माझा. आणि मग नंतर स्टार्टअप वीकेंड म्हणून एक होतं, तिथे आम्हाला सेकंड प्राइज मिळालेलं. मायक्रोसॉफ्टला जे झालेलं, तर तिथे मला सेकंड प्राइज मिळालेलं माझ्या टीमला. आमचा एक गोड असा प्रोजेक्ट होता, त्याला सेकंड प्राइज मिळालेलं. आणि मग थोडं कंटिन्यू केलं मी तिकडे, पण माझं काही मन रमत नव्हतं. मी थिएटरही करायचोच तिथे बॅकस्टेज, कन्नडा थिएटर ग्रुप्सला वगैरे. कारण मी गिरीश कर्नाड सरांचा एक चाहता आहे. त्यांचं स्मिता पाटील बरोबरचा जो सिनेमा आहे मला उंबरठा, अमेझिंग. तर आणि मी त्यांचं पाहिलंय, ऐकलंय, प्लेज वाचलेत. तर माझं असं होतं की त्यांच्या कम्युनिकेशनमधनं काही होईल का, पण ते तसं काही घडलं नाही. पण बॅकस्टेज करत होतो काही खेळ. मग तिथे म्हणालो की ही स्पेस मी जास्त एन्जॉय करतो त्या स्पेसपेक्षा. आणि आत्ताच ती वेळ आहे, मला घ्यावा लागेल तो कॉल. बरोबर. मग मी झालो ॲब्स्कॉन्ड. ओके. ॲब्स्कॉन्ड. सॉरी मी खूप
खूप साऱ्या कंपन्यांमधनं ॲब्स्कॉन्ड झालोय. त्याची कारणं फक्त एकच होती की माझं मन तिथे रमत नव्हतं. नो हार्ड फिलिंग्ज, आय एम व्हेरी सॉरी. ओके. पण मग खूप चांगले मित्र मिळलेत तिथे आणि थँक्स टू देम की मला सावरून घेतलं त्यावेळी. त्यांना मी सांगतो थँक्स अ लॉट की मी ॲब्स्कॉन्ड झालो तरी तुम्ही माझ्या टचमध्ये आहात आजही. नाटकं पाहता, सिनेमे पाहता, मला मेसेज करता. सो थँक्स अ लॉट, लॉट्स ऑफ लव्ह. थँक्यू. ओके, मग तू मुंबईत आलास. हा, मग नाही, पहिलं पुण्यात. पहिला पुण्यात. ओके. म्हटलं पुण्यात काम सुरू करूयात थिएटरचं. मग पुण्यात काम सुरू झालं थिएटरचं. काही लोकांना बॅकस्टेज करत होतो, कॅरेक्टर रोल्स केले काही काही ठिकाणी. पण कामं नव्हती मिळत ऑन स्टेजवाली पुण्यामध्ये. काही रिझन्स असतील. पण मग मी डिसाईड केलं की लेट्स हेड टू मुंबई, बघूयात काय होतंय. मुंबईमध्ये आलो. मी पृथ्वीला काही लोकांबरोबर बॅकस्टेज केलं. युकी एलियस, अमेझिंग. ती एक माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा पर्सन आहे. कारण मी आलेलो तर तिला मी मदत करत होतो तिच्या एका शोसाठी. ओके. शोसाठी नाही म्हणता येणार, एका वर्कशॉपसाठी. ती वर्कशॉप करत होती रवींद्र नाट्य मंदिरला. पु ल देशपांडे जे वरचं आहे. हो. आणि मग तिने मला, इतकी गोड व्यक्ती आहे, तिनं मला सांगितलं की एक DSM म्हणून गोष्ट सुरू होतीये, तर वाय डोंट यू ऑडिशन फॉर इट. बरोबर. म्हटलं गुड. मी जातो ऑडिशनला आणि गेलो. देयर वॉज गीतांजली कुलकर्णी देयर, जेहान मानेकशॉ, पद्मा वॉज ऑल्सो देयर. करेक्ट. आणि मी ऑडिशन दिली, त्यांना आवडली. ते 3-4 राऊंड जे काय आहेत ते झाले. फीज वॉज समथिंग दॅट मी त्यांना सांगितलं की आय कॅन्ट डू इट. मग डॉक्टर भालेराव यांनी मला ती स्कॉलरशिप दिली. ओके. आणि त्यांच्यामुळे ते घडू शकलं. साहित्य संघाचे, चर्नी रोडचे. सो गॉड ब्लेस हिम. त्यांनी ते मला भेटले 2दा. अमेझिंग पर्सन. त्यांनी मला चेक केलं की काय करतोस, तुझा प्रवास काय, करू शकतोस की नाही. मी चोकअप होतो जेव्हा त्यांच्याबद्दल बोलतो. अमेझिंग पर्सन. म्हणजे त्यांनी मला हात दिला नसताना तर मी पोचलो नसतो. मला माहित होतं की आय कॅन्ट पे दॅट मनी. आणि त्यावेळी कोणी म्हणजे मुंबईत मी आलो आणि झटकन मिळालं ते. विदिन अ स्पॅन ऑफ 1.5 months. बरोबर. थोडंसं मला असं वाटतं की ग्रॅटिट्यूड टू ऑल द थिंग्स दॅट हॅपन. इवन इन हिराबाग. काहीतरी हात मिळाला आणि मी तिकडे निघालो. बरोबर. कुठे 11वी फेल झालो तर दादा कोंडके असतील किंवा सुमित्रा भावेंचा 10वी फ मी किती वेळा पाहिलाय. बरोबर. मला एवढा आवडलाय तो सिनेमा 10वी फ. तो प्रभातला किती काळ होता 10वी फ. नंतर देवराई मला आठवतोय. मग मी एवढे एन्जॉय केले ते सिनेमे. आणि मग तो प्रवास, मग काही ना काहीतरी हात देत गेलो. म्हणालो यार मला हे मोठ्या स्क्रीनवर पण जायला आवडेल, मला जायचंय. माझा एक मित्र होता, त्याने छोटी छोटी कामं देत गेला मला. ओमकार नाव आहे त्याचं. आणि मग तिथून माझा एक स्क्रीनचा प्रवास सुरू झाला. मी खूप छोटी, मग क्राऊडचा रोल केला मुंबईत आल्यावर. मला माहितच नव्हतं. ओशिवारा माहितीये? ओशिवाराला श्रीजी हॉटेल आहे. हो हो. खूप फेमस हॉटेल आहे कास्टिंग कोऑर्डिनेटर्सचं. म्हणजे खूप लोक जी मुंबईत येतात, ओशिवाराला जातात, श्रीजीला बसतात, चहा पितात, ते रिलेट करतील मी काय म्हणतोय. तर मला मी मुंबईत जेव्हा आलो माहित नव्हतं. मी मित्राला विचारायचो. मी ठाण्याला राहायचो. ठाण्यावरनं मी पास काढलेला ट्रेनचा. मग यायचो, मी पृथ्वीला बसायचो चहा पीत. म्हणायचो काहीतरी होईल. पृथ्वीला असं थोडी ना होणार काहीतरी. मग ऑडिशन लागली तर ऑडिशन द्यायचो. मग चेक करायचो तिथं पोस्टर्स लागायचे, कोणाची ऑडिशन आहे का. युकी भेटली. युकीमुळं मला सांगितलं की DSM ती स्कॉलरशिप भेटली. मग त्यामुळे सुरू झालं. पण मग फिल्मची जेव्हा कामं सुरू झाली, मी चेक करायचो ओशिवाऱ्याला. कास्टिंग कोऑर्डिनेटर बोलला की ऐक, असा असा अमुक तमुक काम आहे, ही फीज आहे. दिली मी त्याला. तो बोलला की फिल्म सिटीला यायचंय. पण ते फिल्म सिटीला कार्ड लागतं तुमच्याकडे. माहित नव्हतं ना काहीच. ते महाग असतं कार्ड. त्यावेळीही महागच होतं त्या काळानुसार. गेलो तिकडे, खूप मोठा क्राऊड जमा होता तिकडे. बरोबर. म्हणजे 70-80 लोक जमा होते. आणि मला वाटलं की डायलॉग्स आहेत. तो बोलला की छान रोल आहे यार, मस्त दिखता है यार, प्रॉमिस है तेरे में, आवाज भी अच्छी है तेरी, तो ये अच्छा जाएगा रोल तेरे लिए. तो मी म्हणालो यार गुड यार, समबडी सॉ द प्रॉमिस इन मी. म्हणालो जाऊया तिकडे. गेलो तर तो म्हटला नाम क्या है. हा ठीक है वहां पे जाओ. ये नाम क्या है. म्हणलो अरे हे म्हणजे हाजरी दिल्यासारखं झालं. ओके. म्हणजे ऍक्च्युअल हाजरी चालू होती. आणि जा तू पाहिली उभे राहा. ऑफकोर्स नावं घेतात, नंबर्स घेतात. हा तर तो एक एडी आला. तो म्हणाला
हा तू उधर ए लंबू तू पीछे जा. मला बोलला ए लंबू तू पीछे जा. म्हणलो आता काहीतरी असेल पुढे क्लोज एखादा किंवा काहीतरी. तो बोलला कुछ नहीं यहाँ से गाडी जाएगी सबको ये करना है. मी काय केलं माहिती तुला म्हटलं नाही उद्या जाऊन ऍक्टर व्हायचंय सिनेमा चेहऱ्यावर तोंड असं हात ठेवूया असं केलं. रिअली नशीब ते रिलीज नाही झाले. देव करो ते रिलीज होऊ नये कधी. रिलीज होणार असतील तर प्लीज करू नका. तो सीन कट करा. तो शॉर्ट तरी कट करा. शॉर्ट तरी कट करा. मी असं ठेवलंय. अजून तुला सांगतो नाव नाही घेणार ती फिल्म आहे. त्या फिल्म मध्ये मी असा क्राऊड मध्ये मागून येतोय आणि मी अशी 2 विभाग येतात. तिथून एक मय्यत चालू आहे आणि इथे एक गणपतीचं प्रोसेशन आहे आणि इथे भेटा. त्यामध्ये मी मागं थांबलोय असा. मला ऍक्च्युली सांगितलं होतं कास्टिंग कोऑर्डिनेटरनी की तुझे लाईन्स आहेत पुढचा आहे तू. मी गेलेलो फुल तयारीत वगैरे नाही का ते प्रॉपर असं वसईला वगैरे. वसई म्हणजे प्रॉपर मी तयारीत गेलेलो ग. दिवसभर थांबलो आणि मागे थांबवलं मला. पर मग मी परत हात तोंडावर प्रोसेशन मध्ये असं ते काय बोलत होते ते बोलत होते तोंडावरती हात. यार काय. मग नंतर माझ्यामध्ये ते परत तो जो 6 महिन्याचा प्रोसेस होता त्याने मला खूप शिकवलं. बरोबर. इट वॉज नॉट वेस्ट. मी इतका एन्जॉय केलाय तो प्रोसेस. ते आज मला जे काय आहे ते बनवतं. मला असं वाटतं की स्पॉट दादा हा एवढा महत्वाचा असतो जेवढा डिरेक्टर महत्वाचा असतो सेटवरती. ती माणसं सेलिब्रेट केली नाही जात तेवढी. बरोबर. आपण खूप लोकांना सेलिब्रेट नाही करत. माझ्या बरोबर जो मागे थांबलाय ना तो मला वजन देतो डान्समध्ये. बरोबर. कारण त्याच्यामुळे मी चांगला दिसतो. या छोट्या छोट्या गोष्टी मला ती किंमत समजली त्या गोष्टींची की का बनतं एखादा माणूस मोठा का बनतो. तर त्यामागे खूप लोक आहेत. 70-80 लोक सेटवरती असतात आरामात. आणि तुम्हालाच फक्त सेलिब्रेट केलं जातं. त्या लोकांना सेलिब्रेट केलं जात नाही. तर मला माझ्या मते त्या प्रोसेसमध्ये हे समजलं दॅट इज रिझन माय व्हॅल्यू कॉन्व्हर्सेशन्स विथ माय ऍक्टर्स. मग तो कोणी असो. कारण मी एक काळ होता की मी तिकडे होतो ना. बरोबर बरोबर. आणि मग ते मला आणि मग काही ना काहीतरी तिथून मला एक धागा सापडला. कोणीतरी माझं काम बघितलं. एक लाईनचं का असेना. स्वप्नील जोशी बरोबर मी केबीसीचा ऍड केलेली 16-17 त्यात फक्त एवढंच होतं हो स्वप्नील बेंबीच्या देठापासून हो एवढंच हो असेल बघा ऑनलाईन युट्यूबवर. तर मी त्यासाठी बोरिवलीला होती माझ्या मते आणि मग स्वप्नील दादाला भेटलो. पण मी तुला एक सांगू का की तू जे आता म्हणतोयस की मी असा मागे होतो त्यांनी मला मागे ठेवलं वगैरे वगैरे वगैरे. हे खूप महत्वाचं असतं. हो. कारण आता जेव्हा बेरोजगारमध्ये किंवा रुबाबमध्ये यू आर द सेंटर ऑफ द फ्रेम. तू फ्रेमच्या मध्यभागी आहेस. तुझ्या भोवती फ्रेम फिरते. तुझ्या भोवती सिनेमा फिरतो. तेव्हा तुला तो अवेअरनेस असतो. त्याची किंमत असते तुला आणि ती मिळण्याच्या दृष्टीने हे खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे ती फिल्म डेफिनेटली रिलीज झाली पाहिजे. नाही झाली पाहिजे. मी तर सांगितलंय की तो क्राऊडचा आहे एक पॅच. आता ज्यांना शोध घ्यायचा ते घेऊ शकतात. शोधत बसा. सो आणि आपल्याकडच्या सगळ्या मोठ्या कलाकारांनी अशी कामं केलेली आहेत. आणि आय थिंक सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि माझ्या मते छोटे छोटे कॅरेक्टर रोल जेव्हा तुम्ही करता तो एक फिनेस समजतो. अगदी तुम्हाला ऑपरेशनल लेवलवरती तिथे. कारण मी पण ऍडजस्ट होत होतो कॅमेरासाठी. कॅमेराचं असं काही प्रशिक्षण नव्हतं. बरोबर. पथनाट्याचं होतं प्रोसेनियमचं होतं पण कॅमेराचं नव्हतं. पण मग ते कसं ऑपरेट केलं पाहिजे ते काय मिनिमलिस्टिक असतं बरोबर. त्याची सुद्धा एक समज येते. ती ग्रोथ. म्हणजे मी तुला हे मी का सांगते कारण मला आता एक किस्सा आठवला. बाबा ज्या वेळेला फिल्म्स करत होते त्यावेळेला डबिंग वेगळं व्हायचं फिल्म्सचं. ओके. तर बाबा डबिंगला गेले आणि त्याच्यानंतर काही क्राऊडचे वगैरे असे डबिंग असले ना तर ते म्हणायचे अरे लाव रे जरा असं म्हणून ते सुद्धा त्याच्यात आवाज द्यायचे. वा. कारण ते म्हणायचे की माझी प्रॅक्टिस होते बॉस. ओके. सो फॉर अन ऍक्टर हे सगळं खूप महत्वाचं असतं. किंवा इव्हन आम्ही जेव्हा फिल्म्स बनवतो आणि क्राऊडचा हे हसायचे आवाज असतील तर आम्ही डिरेक्टर असू प्रोड्युसर असू जे कोणी असू वी ऑल गो देअर अँड वी डू इट.
आणि दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हो. आणि आय थिंक ज्यांनी हे सगळं केलं त्यांना ही मजा खूपच आहे. ऍक्च्युली माहितीये. मला असं वाटतं की त्यामुळे ना तुमचं लिसनिंग आणि थोडा अवेअरनेस वाढतो. हो. कारण तिथे यू आर नॉट द सेंटर पीस, या पण मग तुम्हाला ऑब्झर्व करायला खूप लागतं. खूप. आणि जबाबदारी नसते ना तुमच्यावर, नसते. त्याच्यामुळे तुम्ही एन्जॉय करत करत ते जबाबदारी नसून शिकता. जबाबदारी असते. हो. कशी सांगतो, चमू जेव्हा चुकला तर तो दिसतो, वन ऑड मॅन आउट असतो, हो. तो दिसतो हो. लगेच. हो. आणि मग तो सिंक ठेवणं सगळ्यांबरोबर, माझ्या मते तो ज्याला आपण कोहेसिव्ह किंवा ग्रुप डायनॅमिक्स बोलतो ना, तो खूप ऑपरेशनल लेवलला आपल्याला सिनेमामध्ये करावाच लागतो. बरोबर. हो. सीनवर्क मध्ये मला असं वाटतं की मला हे शिकता आलं या प्रोसेसमध्ये बॅकस्टेजला, की यू हॅव टू गिव्ह स्पेस आणि अर्न युअर स्पेस. या या मी आत्ता बोलतोय तर रीमा ऐकतीये, शी इज स्टील देअर. तिचा स्पेस आहे, हो. तो मी खाऊ नाही शकत इररिस्पेक्टिव्ह. बरोबर. ते जे मला हे पटत नाही बाबा, काही लोक खाल्लं रे तू हे, कोणी कोणाची जागा खात नाही. खरंय. एक माणूस बोलतो तर दुसरा माणूस ऍक्टिव्हली ऐकतो, तो बोलतो तर तिसरा माणूस ऐकतो. बरोबर. सगळ्यांचा एक्झिस्टन्स असतो, ती स्पेस असते. चांगलं ऐकणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. खूप खूप. आणि माझ्या मते ते बॅकस्टेज इज समथिंग दॅट विल ट्रेन यू फॉर इट. या कारण तुम्हाला ऐकावं लागतं त्या पॉइंटसाठी की जिथे चेंज होणार आहे, आर्ट चेंज होणार आहे, ड्रेस चेंज होणार आहे, लाईट चेंज होणार आहे. यू हॅव टू लिसन केअरफुली. कधी कधी इम्प्रोव्ज होतात बरोबर. स्टेजवरती सुद्धा, मिसॅप्स होतात. हो. यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. बरोबर. ऍक्टर्स आर द, मला असं नेहमी They are the फेस, पण मागचं जे सेलिब्रेशन आहे ते वेगळ्या पद्धतीने चालू असतं. टोटली. आणि ते सगळं नसेल तर ऍक्टर्स काहीच नाही करू शकत ऍक्च्युली. तर आता आपण येऊयात बेरोजगारकडे, की हा सगळा स्ट्रगल आणि हे सगळं चाललेलं होतं आणि बेरोजगार सारखी वेबसिरीज तुला मिळाली. ती युट्यूबवर आहे, ज्यांनी पाहिली नसेल नक्की बघा. आणि त्याच्यामध्ये एक ग्रामीण भागातलाच ज्वलंत प्रश्न होता. हो. तर ते काम करत असताना, कारण तू पुण्याचा आहेस, पण त्याच्यामध्ये अगदी तू कोल्हापूरचा वाटतोस गडी. तर तो एक्सपिरियन्स कसा होता आणि त्याच्यासाठी तू कसं ट्रेन केलंस? आणि मोस्ट इम्पॉर्टंटली सई ताम्हणकर, ती तोपर्यंत मराठीतली मेगास्टार झालेली होती, जी हिंदीमध्ये सुद्धा आता पाय रोवून उभी आहे, राईट? सो तिच्याबरोबर हे काम करायचं आणि मेजर, आय थिंक तुझा एवढा मोठा रोल असलेलं हे पहिलं काम होतं बेरोजगार. तर कसा होता तो एक्सपिरियन्स आणि त्याच्याबद्दल आम्हाला सांग. तर बेरोजगार माझ्याकडे कशी आली सांगतो. त्यांचा एक चीफ असोसिएट डिरेक्टर आहे, त्यानं मला कॉल केलेला आणि तो मला म्हणाला की कोल्हापुरी पात्र जे आम्ही शोधतोय, भाडीपा करतोय. आता आय वॉन्टेड टू वर्क, ऑफकोर्स. सारंग साठे इज अ व्हेरी गुड रायटर अँड डिरेक्टर. बरोबर. तर मला वाटत होतं की एकदा ती स्पेस पण मिळणं गरजेचं आहे, की अशा लोकांबरोबर कोलॅबरेट करणं. आलं आणि मला वाटलं की कॅरेक्टर रोल असावा एखादा. त्याने नरेट केलं, तो बोलला की वन ऑफ द लीड्स असेल. तो म्हटलं अरे वा, वन ऑफ द लीड्स मीन्स समथिंग इम्पॉर्टंट. तर मी दिली ऑडिशन. त्याला बोललो की मी कोल्हापुरी नाही आहे. ओ, पण तू पाठांतर करू शकतो का? म्हटलं वेळ द्यावा लागेल. बरोबर. त्याने वेळ दिला, सारंगने वेळ दिला. वन्स आय गॉट, माझी ऑडिशन झाली, त्यांना आवडलं ते पात्र. माझा एक मित्र कोल्हापुरी आहे, त्याच्याकडनं ते रिराईट करून घेतलं. त्याला म्हटलं की मी कसा बोलू, तशी ऑडिशन दिली आणि ती पास झाली ऑडिशन. पण त्यानंतर अभ्यास सुरू झाला. मी कोल्हापूरला ट्रॅव्हल केलेलं त्या पार्टमध्ये, एक आठवडाभर कोल्हापुरात होतो. मी कॉलेजच्या बाहेर जाऊन रेकॉर्डिंग्स करत होतो मोबाईलवरती, की ते गप्पा मारताना कसे बोलतात. तर ते माझ्या मते भाषा ना ही कल्चरशी खूप निगडीत आहे. अगदी. पण तो भाषा पाठांतर करून नाही बोलू शकत. उदाहरणार्थ, काय काय भावा, ते इतकं सहज आहे ना त्यांचं, की आपण पुण्यात किंवा मुंबईत मराठीत ज्या पद्धतीने बोलतो, काय चालू आहे, कसा आहेस तू, काय काय भावा, बरा आहेस का नाही, ते लँड जे होतं ना, नी शार्प, काय मर्दा असा काय वागायलायस, ते इतकं सहज आहे. ती भाषा रांगडी आहे, ती लोक एवढी प्रेमळ आहेत. तर ती का, ते समजून घेणं पण गरजेचं आहे. बरोबर. कोल्हापुरी लोकांचा जो ॲटिट्यूड आहे तो इतका सहज आहे आणि तो जेन्युइन रुबाब आहे. जेन्युइन रुबाब आहे भाषेत, खाण्यात, वागण्यात, सगळ्या बाबतीत. तर तो का,
हे पहिलं समजून घेणं गरजेचं होतं. मग भाषेवरती आलो आणि मग तसं केलं. ते रेकॉर्डिंग ऐकले, फिरलो, तिथं खाल्लं. थोडं ऊन वारा पाऊस पण लागणं गरजेचं असतं अगदी त्या भागातला. मग माणूस तिकडचा होतो. थोडं तिथे वेळ गेल्यानंतर मग सई बरोबर एकदा चक्री केलेली मी. जो माझा को ऍक्टर होता जगदीश कन्नम, तो पण अप्रतिम ऍक्टर आहे. तो छत्रपती संभाजीनगरचा आहे. तर त्यामुळे त्याला ती भाषा अवगत होती मराठवाड्याची. मी आणि सई या दोघांना वेगवेगळ्या भाषा दिल्या होत्या. सई सांगलीची आहे, तिला वऱ्हाडी. मी पुण्याचा आहे, मला कोल्हापुरी. तर मला तो आणि पापड्या थोडा जुगाडू पण आहे. तर तो त्याचा प्रोसेस होता. जुगाडू पण, प्रेमळ, टोकाचा नसणं, मधला मार्ग शोधणं, फसणं, कन्फ्युजन होणं, गडबड करणं, हे सगळं पापड्यामध्ये होतं. तर तो ज्या पद्धतीने लिहिला गेला आणि सारंगनं ज्या पद्धतीने करून घेतलं. मी तुला एक्झाम्पल सांगतो. MLMचा सीन आहे, मल्टी लेवल मार्केटिंगचा. तो सीन छोटा लिहिला होता सौरभ शामराजनं. मी माझ्या मित्रांना मूर्ख होताना पाहिलंय MLM मध्ये. बालगंधर्वला होतात, तिथे ते ऑर्गन येतात, ते छान टायवाले की बाहेर सँट्रो आहे, ती तुमची होऊ शकते. अरे यार ऐक ना सारंग, हे मी बघितलंय. मी सौरभला आणि सारंगला बोललो की हे मी बघितलंय, मला थोडे 4 लाईन्स लिहू दे. तर ते थोडंसं जे ऍडिशन केलं, थँक्स टू सारंग आणि सौरभ शामराज, की त्यांनी ती मुभा दिली आम्हाला ऍक्टर म्हणून. तुम्हाला वाटतं तो प्ले करा. सारंगनी सांगितलं की गो अहेड. आणि मग मी तो केला. तो बऱ्याच गोष्टी की बाहेर जी BMW उभा आहे ती तुमची होऊ शकते वगैरे. तर तो जो डिझाईन झाला त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो एवढा खरा वाटला, कारण मी तो अनुभव घेतलाय माझ्या मित्रांबरोबरचा. त्यामुळे ते MLMचं जे दुःख आहे ज्यांना त्यात इन्व्हेस्ट केलेलं आहे ते सगळ्यांना रिलेट होतं. तर असा बेरोजगारचा. आणि प्लस सई, कमिंग टू सई तामणकर, शी इज अन अमेझिंग ऍक्टर अँड अन को ऍक्टर ऑल्सो. ती स्पेस देते, अमेझिंग आहे ती त्या बाबतीमध्ये. मी तिला बोलायचो की काही वर्कआउट नाही झालं तर मी बोलायचो सई असं. ती मला बोलायची की एखादं वर्कआउट नाही झालं तर संभा असं करू शकतो का. ही स्पेस होती ती. आणि तिनं अजिबात ते ओझं नाही आणलं तिचं, दी सई तामणकरच बरोबर नाही आणलं. सहज होती. मी तिला ती सांगली भागातली आहे, त्यामुळे मी पण कधी कधी बाउन्स करायचो, काय ग ही भाषा अशी आहे का, काय तुला सुचतं. एवढ्या चर्चा व्हायच्या. मित्र झालो त्या प्रोसेसमध्ये. बरोबर. सई, मी, इवन जगदीश कन्नम. आणि सईनी ते पहिल्या दिवशी हे होतं ना थोडंसं की यार दी सई तामणकर. बरोबर. पण तिने तसं काही ठेवलं नाही. आणि द क्रेडिट गोज टू सई फॉर दॅट. आणि बाकी शी इज अन अमेझिंग ऍक्टर. मी परत एक सिनेमा पण करतोय तिच्याबरोबर. त्यातही वेगळ्या पद्धतीचं कोलॅबरेशन आहे. मी 3 रोल करतोय, ती 3 रोल करते. चिन्मय दादा आहे, चिन्मय मांडलेकर, ते 3 रोल करतात. सुबोध दादा आहे. बोल राणी म्हणून तो सिनेमा आहे. तर तो सिनेमा, तो पण अमेझिंग एक्सपिरियन्स, इवन विथ चिन्मय दादा किंवा सुबोध दादा बरोबरचं माझं सीन नाहीये, पण आय वॉन्ट टू वर्क विथ हिम डाऊन द लाईन. म्हणजे असे 2 सिनेमे झालेत माझे ज्यात मी सुबोध दादा आहे आणि आमचं काम नाही झालं एकत्र. अच्छा, ओके. एक जो रिलीजच नाही झालाय, एक जो होतोय पण सीन नाही आहेत आमचे एकत्र. तो सई इज अमेझिंग. आणि आय लुक फॉरवर्ड टू वर्किंग विथ हर अगेन अँड अगेन अँड अगेन. आय एम शुअर. मला सांग की तेव्हा तर म्हणजे असं वाटलं होतं, ज्या प्रकारे तुम्ही प्रिपेअर केलं होतं की तू कोल्हापूरचाच आहेस इतकं, कारण तुझं दिसणं आणि एकंदर ते सगळं अगदीच जुळून आलेलं होतं. मी आता काल परवामध्ये रुबाब पाहिला. आणि सांगली, म्हणजे माझी जी पहिली फिल्म होती ती सांगलीतला लेखक, सांगलीतली बरीचशी टीम होती माझ्याबरोबर. त्याच्यामुळे तिथली भाषा, सातारा, सांगली, म्हणजे तो जो बेल्ट आहे, माण, खटाव आणि विटा, तासगाव, तो मला अगदीच व्यवस्थित माहिती आहे. आणि तिथली भाषा वगैरे पण व्यवस्थित माहिती आहे. तर तिथले न्यूअन्सेस कसे तू हे केलेस, कारण त्याच्यामध्ये ते फक्त ते कॅरेक्टर, एक जे आहे टॉक्सिक कॅरेक्टर आपण ज्याला म्हणू शकतो, ते कॅरेक्टर आहे, पण त्याच्याबरोबर जी तिथली भाषा, बॉडी लँग्वेज, हे सगळं तुला आत्मसात करायला वेळ लागला असेल ना. हो,
मला 1 महिना गेला ते सगळं करायला. बर. ओके. आणि मी तिकडेच होतो राहायला, हम्म, आटपाडीला. हम्म. आटपाडीला शेटफळ, जे हम्म. की यांचं जन्मस्थान आहे, हो, गदिमांचं. गदी माणसं, तर बरोबर. तिकडे राहायला होतो हम्म. आम्ही. आणि शेखर रणखांबे, जो त्याचा प्रोसेस असा होता की त्यांना स्क्रिप्ट नव्हती दिली आम्हाला, हम्म, त्यामुळे ऐकणं होतं परत. हम्म. एरवी ऍक्टरला स्क्रिप्ट मिळते, बरोबर. मग ते पाठांतर होतं, वाचन होतं, रोज झोपून साईडला स्क्रिप्ट ठेवून परत मी जागून ओके काय ओके. वाचायचंय, हम्म. ते इथे फक्त ऐकावं लागायची स्क्रिप्ट. त्या प्रोसेसमुळे एवढं शार्प झालं ते. प्लस माझे को ऍक्टर्स, विशाल असेल, हम्म. अभिजित असेल, शेखर असेल आणि माझे एडिस सगळे त्या भागातले होते. बरोबर. मी गावांमध्ये जायचो आणि मग मी चेक करायचो की तिथलं अंग कसं आहे लोकांचं, ते कसे राहतात. हम्म, मग ते ऊन वारा पाऊस, परत तिकडे राहिल्या कारणाने तिथलं समजणं सगळंच. हम्म. मला असं वाटतं की तिथे ना सांगोल्याच्या थोडंसं जवळ आहे ना, तिथे हो. थोडा कोरडा भाग आहे. भाग आहे थोडा. हम्म. पण तिथल्या लोकांमध्ये एक राखटपणा आहे. अगदी. हम्म. तो रुबाब आहे ना थोडा इंट्रिन्सिक आहे तिकडचा, आहे, आणि तो आहे. तिकडचा आहे. हो. भाषेचा लहजा एवढा कोल्हापूरच्या जवळ असून थोडा वेगळा आहे. हम्म. करतोयस वी, हं, बोलतोयस वी, हं, काय लका, हं. या बरोबर. या एक याच्या- गोडवा आहे त्या गोडवा आहे. भाषेमध्ये. हम्म. आणि तिथे खूप तिथलं जे जेवण बनवण्याची पद्धत आहे ती थोडीशी खूपच मला खूप आवडतं. मी तसा मी चेक इन करतो हं, त्या भागात गेलो की तिथलं काय. हं. तर तिथे लोक खूप दानशूर पण आहेत खाण्याच्या बाबतीमध्ये. अगदी अगदी. या खाऊ घालतो तुम्हाला, या पद्धतीचे आहे. आटपाडीकरांनी खूप प्रेम दिलं, हम्म. भयानक. विटा आटपाडीकर जातो तर ते म्हणजे उचलूनच धरतात अगदी. आता. हं. मग उलट झालं या सिनेमाच्या बाबतीमध्ये. तू बोललीस की रुबाब हा आता ऍक्च्युली त्यांचा झालाय, हो हो. म्हणजे तो राहिला नाही आमचा. त्या प्रोसेसमध्ये असं झालं की लोक यायची बघायला हम्म. शूट, हम्म. चेक इन करायची. हम्म. भाषा बोलतोय की रे आपलीच. बरोबर. पहिल्या दिवशी तर पुण्याचा होता, हो. बरोबर. आणि मग ते बोलायला लागलंय. हा. आणि तू बोलली की पापड्या, हो पापड्या हा झोलर आहे थोडा, हो. थोडासा मधला मार्ग काढतो. हा टोकाचा आहे. अगदी एक प्रेम केलं इथून, राग आला तर तोही टोकाचा राग. बरोबर. तर तो मधला मार्ग नाही काढत, हम्म. तो थेट आहे, तो सरळ आहे. हम्म. म्हणजे इव्हन तू एक सीन पाहिला असशील त्यामध्ये, आणि तो कन्सेंट घेऊन प्रेम करतो, हो हो हो. तो लपवत नाही. नाही. तो तिला म्हणतो की मी हे 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 करतो, बरोबर. माझ्यावर प्रेम करशील काय. हं, ती म्हणते हो हं, आहे, बघा हं, हसशील. हं, माझी लफडी होती माधुरी बरोबर, हं. बघा. तो काहीही लपवत नाही, तो Correct. ट्रान्सपरंट आहे. हं, तो रुबाब आहे त्याचा. हं, हं. नंतर सुद्धा शेवटच्या सीनमध्ये जो तू पाहिला, जो संदेश देतो की प्रेम ओरबाडून मिळवण्यात नसतं. बरोबर. एस्पेशली जी लोक त्यात बिलीव्ह करतात की तुम्ही एखाद्यावर जबरदस्ती करून प्रेम मिळवू शकता, हं. तो रुबाब नाहीये प्रेमाचा. नाहीये. हं. प्रेम कधी कधी सोडावं पण लागतं, खरंय. जपण्यात प्रेम जपावं लागतं, हं, ते प्रेम आहे. हं. हा रुबाब आहे. तर हा जो संदेश होता, आणि इट टुक मी, मतलब तो रुबाब मला खरोखर वाटला. आज जेव्हा लोकांना समजतंय की रुबाब हा सिनेमा नक्की काय, तो दे आर गोईंग इन होड्स. या. आणि म्हणजे असं होतंय की ती पीपल मुवमेंट झाली आता रुबाब. हं, आणि मग तो लोकांचा झालाय हं. की लोक शो घेतात आहेत, स्वतःहून लावतात आहेत वगैरे वगैरे. तर आय वॉज व्हेरी हॅपी. आणि तो ट्रान्झिशन म्हणजे तिथल्या लोकांना वाटावं की तुम्ही कुठं राहता आटपाडीत. जे बरोबर. कोल्हापुरी माझ्या पात्राबद्दल झालं, पापड्याबद्दल. हं, भाऊ कोल्हापुरातला आहेस ना तू, हं. माझा कोटा संपतो कोल्हापुरीचा. बरोबर. तुझ्याबरोबर बोललो काय काय बरं आहे का नाही, हं, मग तू बोलली काहीतरी, काय मग भावा जेवलास का नाही, हं. संपला इथे कोटा. याच्या पुढे तू पकडू शकतीस कोल्हापुरी हो. असशील तर तर मला. बरोबर. हो. पण मग तो एक राहिला, आणि मग आता मला इथल्या थोड्या गोष्टी समजल्यात. हं. अं, पण मला आता एक वेगळा प्रश्न विचारायचा ना तुला. तुझं पुण्यात लहानपण गेलं. हो, म्हणजे यू आर अन अर्बन पर्सन, अर्बन असं पर्सन. म्हटलं तरी अवघड ठरणार वावगं नाही. ठरणार. जेव्हा तू आटपाडीला गेलास, तू तिथे राहिलास, तिथले, कारण त्या फिल्ममध्ये लक्षात येतं की ते कलाकार तिथलेच आहेत. हो, खूप कमी कलाकार आहेत जे बाहेरून तिथे जाऊन हो, हो, हो. ज्यांनी काम केलंय. तर ग्रामीण भागातल्या तरुणांचं विश्व हा सिनेमा दाखवतं, आपल्याला दिसतं ते. तर तुला कसं वाटलं ते ग्रामीण भागातलं विश्व? मी एवढं खरं आणि सुंदर आहे.
म्हणजे त्यात आता परत एक रुबाब बुलेट किंवा मर्सिडीजमुळे नाहीये त्यात. नाही. तो स्प्लेंडर चालवतो. तो रुबाब इंट्रिन्सिक आहे त्याच्यात. त्याच्या वागण्यातला रुबाब आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की माणसांचे वायजेस असतात, ते लपवतात. हा बरोबर. लपवत नाही. इररिस्पेक्टिव्ह. सूरजला तुम्ही अर्बन मुवमेंटमध्ये ठेवा, त्याला एका 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवा मुंबई किंवा पुण्याच्या, तेच करतोय तो. पण तो जर लपवत असेल तर काय उपयोग आहे त्या ट्रान्सपरन्सी नसण्याचा, बरोबर. रुबाब नसण्याचा. सेटअपचा फरक नाही, ती वैश्विक स्टोरी आहे. हो. आणि मला असं वाटतं की ग्रामीण, तू म्हणाली की तुला सांगली खूप छान माहिती आहे एरिया. ही लोक ना एवढी खरी आहेत. तुला असं रस्त्यावर चहा झाला का, हा. पाणी प्यायचंय, हा. इतकं सहज आहे. इथे आपण दरवाजे बंद करून टाकतो. अगदी अगदी. इतकं सहज, इतकं खरं आहे. म्हणजे मी वाड्यात राहत होतो त्यावेळी असंच व्हायचं. साखर संपली, आई बाहेर गेलीये, 5 बहिणी आहेत, भूक लागली, भात नाहीये, तर शेजारून आणायचो हो. बरोबर. भात. भूक लागली तर शेजारून भात मिळायचा आम्हाला खायला. आम्हाला कम्युनिटी लिव्हिंग होतं ते. आम्हाला कधी भुकेने मरणार हा प्रश्न नव्हता माझ्या आई वडिलांना, कारण की प्रेम होतं. बरोबर. लोक होती. आणि माझ्या मते ते प्रेम अजूनही तिकडे आहे. आणि त्या स्टोरी म्हणजे आज नागराज सर असतील किंवा शेखर असेल किंवा जी लोक, भाऊ कराडे असतील, जी लोक तिथल्या कथा सांगतात त्या खऱ्या आहेत. अगदी. कारण त्या रिलेटेबल आहेत. शहरात काय, मला असं वाटतं हा सिनेमा जर तुम्ही विदेशात जरी दाखवला, नागराज सरांचा असेल, शेखरचा मुवमेंट असेल किंवा भाऊराव सरांचे एखाद दुसरे सिनेमे असतील, ते वैश्विक आहेत. हो. कथा खरी असेल तर ती कुठल्याही भागाशी निगडीत राहत नाही. हो. ती वैश्विक होते. आता फॉर एक्झाम्पल खूप मेट्रोचा ऑडियन्स जातोय रुबाब पाहायला आणि तो एन्जॉय करतोय. अगदी. एस्पेशली फिमेल्स, की ते जातात आणि ते एन्जॉईंग. ते मला नंतर म्हणतात की सूरजला हे असं मला, आणि मग काही काही लोकांचं मला बघून असं वाटतं की ते पापड्याबद्दल जे घडलं ते सूरजबद्दल घडायला लागले, तेच प्रेम त्या पात्रावरती. मग भरपूर मेसेजेस येतात. आणि मला असं वाटतं की तू म्हणाली ते खूप महत्वाचं आहे. मी कलेबाबतीत ट्रान्झॅक्शनल नाही राहू शकत. बरोबर. चुकेल ना, गडबड होईल. मग मला तेच वाटतं, जे मी तुला बोललो की सदमाचा शेवटचा सीन, ते कसं मिळेल ग? ते नाही मिळणार. मला ते जगावंच लागेल. अगदी अगदी. ते डोळे किंवा ती भाषा मी ट्रान्झॅक्शनल रित्या, तू फिल्म घेऊन आली माझ्याकडे, मी वेळच दिला नाही तुला, मी ते जगूच शकलो नाही. मी ट्रान्झॅक्शनल रित्या केलं जरी, ते अचीव जरी झालं तरी मला असं वाटत नाही की तो लास्टिंग राहील. नक्कीच. ते जगलो नाही. त्या तू बोलती की आम्ही तिकडचाच भाग वाटलो, तर त्याला कारण असं आहे की ते वास्तव, तो ऊन, तो वारा, तो पाऊस, अगदी. तो बघितला, तो जगलो, त्यामुळे तिकडचेच झालो. त्यामुळे ते डोळे, ती भाषा, ते अंग, ती बसण्याची पद्धत, ती पुडी टाकण्याची पद्धत, किंवा ती दाढी अशी करण्याची पद्धत, या छोट्या छोट्या गोष्टी ज्या होत्या त्या तिकडच्या मातीनं दिल्या. बरोबर. जसं कोल्हापूरच्या मातीनं मला पापड्या दिला, तसं मला विट्याच्या मातीनं, सांगलीच्या मातीनं मला सूरज दिला. आणि हा रुबाब त्यांचा आहे. खरंय खरंय. म्हणजे तो त्या भागातला रुबाब लक्षातच येतो. म्हणजे गोष्ट जरी वैश्विक असली ती, तरीही त्याला जो मुलामा चढवलेला आहे त्या भागाचा, त्याच्यामुळे एक वेगळी मजा येते त्याच्यामध्ये. आपण बोलूयात तुझ्या को ऍक्टर्स बद्दल. त्याच्यातलं जे रवीचं कॅरेक्टर आहे, अरे बापरे, म्हणजे फिल्म मध्ये तू जितका महत्वाचा आहेस तितकाच महत्वाचा रवी आहे. खरंय. सो तुमचं इक्वेशन कसं होतं त्याबद्दल इतकी लोक मला विचारतात, त्याच्याबद्दल आणि वडिलांबद्दल भयानक पद्धतीनं मला विचारतात, कोण आहे ते? कारण की ती लीड पात्र नाही आहेत, पण तरी त्यांचा जो इम्पॅक्ट आहे तो. आणि मी विशाल शिरतोडे नाव आहे रवीचं, त्यानं मला मदत केली या फिल्मसाठी. तो माझ्याबरोबर तो महिनाभर होता तिकडे, आणि त्या प्रोसेसमध्ये त्याच्याबरोबर तो माझा बाउन्सिंग पॅड होता. मी जायचो, हे कसं बोलशील तू, त्याला भाषा यायची, अवगत होती तिकडची, हे काय वाटते, इथं कसं बघतात, म्हणायचो
हे कुठे पाहायला मिळेल? पार, बसायची पार, हम्म. गाडी काढायचो, जायचो जायचं गावामध्ये, बघून यायचो. पण रात्री ही पोरं काय करतात, कशी बसतात, कुठे बसतात, काय गप्पा होतात, मोबाईल कसा ऑपरेट, मोबाईलमध्ये कुठल्या गेम्स टाकतात, काय खेळतात वगैरे वगैरे, अशा छोट्या छोट्या गोष्टी आम्ही चेक करत होतो त्या प्रवासामध्ये. तर विशालनं ज्या पद्धतीनं मला रिॲक्शन्स दिल्यात त्यामुळे मला मदत झाली. बरोबर. आणि ते जे त्याच्या वाटेला जे डायलॉग झाले त्याने ते इतके सुंदर रीती घेतल्यात. मला असं वाटतं की तो इम्पॅक्ट एकदम रिअल आलाय. तो रिअल म्हणजे तो ऍक्टिंग करतोय असंच नाही वाटत. नाही, तो कॅरेक्टर आहे, तो झालेला आहे तो कॅरेक्टर, असंच वाटतं. आणि गाणं म्हणतीस का आता तू हसलीस, ही का हसली हे तुम्हाला थिएटरमध्ये समजेल. फिल्म बघितल्यावर तुम्हाला कळेल गाणं म्हणतीस का याचं काय महत्व आहे ते. ओके. आणि परत गाणं म्हणतीस का आणि जेवलीस का तर ते, आणि शेवटला जो सीन येतो जेव्हा तो टाईप करतो आणि त्याला उत्तर येतं, हा सिनेमा थिएटर हसतो. अगदी अगदी. आणि एका अर्थी असं ते असं हुश मिळालं बाबा याला कोणीतरी मिळालं. एक ती रिॲक्शन असते आणि दुसरी रिॲक्शन असते परत फसणारा. त्यानं खूप मदत केली मला. त्यानं आणि वडिलांचं जे पात्र आहे प्रफुल्ल सर, त्यांनी ते पात्र केलंय. ते ऍक्च्युली असं झालेलं की माझं जे अबोल नातं आहे तसंच राहिलं त्यांच्या बरोबर. आणि ते कारण आहे, ते सिनेमामध्ये सांगितले कारण काय. आई जी होती, आई इतकी भन्नाट आहे माझी त्या सिनेमामधली, आणि वडील ती इतकी नैसर्गिक आहे की ती थेट द्यायची कानाखाली. मी इनफॅक्ट आत्ता तुला तेच विचारणार होते की हे सुद्धा इतकं स्वाभाविक होतं की ग्रामीण भागात आजही मुलगा कितीही मोठा झाला तरी ती आई येऊन थाडकन त्याला एक देऊ शकते, जे आता शहरी भागात आपल्याला असं बघायला नाही मिळत. सो ते कसं होतं ते तू बघितलं, खाडगंजी खायची मध्येच जाता जाता तू ती कानाखाली बघितली आणि ती प्रॉपर बसलेली आहे. पण मी तुला सांगू का, ती ज्या पद्धतीनं मारत होती ना, मला असं वाटतं की कलाकार जेव्हा एवढे चांगले कलाकार तुमच्या बरोबर असतात ना, एवढे खरे, ते देतात तुम्हाला. ती आईच वाटली, आईने कानाखाली मारल्यावर मी कसा रिॲक्ट करेन तसंच झालं. तिचं प्रेम सुद्धा तसं होतं. ती भाकरीमध्ये कधी कधी चटणी घेऊन यायची, की माझ्यासाठी लोणचं घेऊन यायची, ठेचा घेऊन यायची सेटवरती. ती आईच होती. आणि ती रिॲक्ट, तिने मारलं तर मी खायचो. आणि ते इतकं ऑर्गॅनिक तिचं होत होतं की तिला नाही करायला लावलं तर प्रॉब्लेम होत होता. तिला ते थांबवलं ना, तिने ते लग्नाचा सीन आहे जेव्हा ती गडबड होते आणि ती आली माझ्याकडे, पहिलाच टेक आहे तिचा. शेखरनी कसं शॉर्टलिस्ट केलं, अप्रतिम कलाकार आणले. ती आली माझ्याकडे आणि ती बोलली का करतो असं तू वगैरे वगैरे, आणि दिला. तुला माहितीये मी रिॲक्टही नाही झालो, इतका तो लागला मला. इतका तो लागला, म्हणजे गालावर नाही, ते इथे लागला. म्हणजे माझ्या आईनं जर मला कधी मारला असतं असं तर ते इथेच लागलं असतं. इतकं सुंदर काम केलंय त्या दोघांनी, अगदी, म्हणजे सगळ्या सहकलाकारांनी माझ्या. खूपच छान झालंय. आणि शीतल बद्दल काय सांगशील? हो, म्हणजे तिचा पण मायासारखा हा पहिला प्रॉमिनंट रोल आहे. आणि तिनं TDM मध्ये वगैरे काम केलेलं याआधी, त्यामुळं भन्नाट तिच्याबरोबर ती जर्नी करता आली ना. आम्ही मित्र झालो 1 महिन्यात. आणि शेखरचा प्रोसेस होता त्यामुळे आम्ही रिफाईन पण झालो तिकडे. त्यामुळे जगत गेलो, मजा करत गेलो, आणि मजा आली एकंदरीत. हो ना. हो, ब्युटिफुल ब्युटिफुल. म्हणजे ज्यांनी अजून बघितला नसेल रुबाब, डेफिनेटली जा आणि बघा. याचं कारण असं की आपण ना आपल्या पर्स्पेक्टिव्हनी जगत असतो, आपण आपल्या पर्स्पेक्टिव्हनी एक विश्व बघत असतो. रुबाब ही जी फिल्म आहे, हे पेड प्रमोशन नाही आहे, हे मी जेन्युअनली तुम्हाला सांगते की ही जी फिल्म आहे ना, ही आरसा आहे आजच्या ग्रामीण भागातले प्रश्न. म्हणजे ते फक्त तरुणांचे प्रश्न असं मी म्हणणार नाही, पूर्ण कौटुंबिक जी संस्था आहे आपली कुटुंब संस्था, त्याच्या समोर असलेले बदलत्या काळानुरूप तयार झालेले जे प्रश्न आहेत ते त्याच्यात मांडले गेलेले आहेत. आणि जर तुम्हाला ते समजावून घ्यायचे असतील, कारण ग्रामीण भागात ते आत्ता त्या पद्धतीने दिसत आहेत, काही वर्षांपूर्वी शहरी भागातही होते ते प्रश्न. सो ते कशा पद्धतीने आता एक्सप्रेस व्हायला लागलेत आपल्या समाजामध्ये, ह्याचं सुंदर सुंदर चित्रण ह्या सिनेमामध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळे नसेल बघितला
प्लीज बघा. ज्या कोणत्या OTT प्लॅटफॉर्म, आय थिंक झीवर ती येईल फिल्म, ZEE5 वर. पण नका वाट बघू. वाट नकाच थिएटरमध्येच. बघू, थिएटरमध्येच जाऊन बघा. पण जर मिस केलं तर ZEE5 वर पण जाऊन नक्की बघा. पण त्याच्या आधी थिएटरमध्ये बघा, कारण त्याच्यातली गाणी, त्याच्यातला डान्स, त्याच्यातलं ह्युमर, त्याच्यातला जो निसर्ग दाखवलेला आहे, त्याच्या सहित जी मजा येते ना, ती माझ्या मते छोट्या पडद्यावर नाही येणार. त्याच्यामुळे नक्की बघा. मला सांग संभाजी, की ज्या वेळेला तू ग्रामीण भागात जातोस किंवा तिथला अभ्यास करतोस असं आपण म्हणूयात, तेव्हा तुला काय अस्वस्थ करतं? की आपण किती एक्सपोज्ड आहोत शहरात खोट्या विषयांवरती किंवा खोट्या लोकांच्या आजूबाजूला. कारण ते नैसर्गिक नसतं की मी असा शहरात चाललोय आणि मला भूक लागली आहे किंवा माझे डोळे थोडे पाणावलेत, तर एखादा माणूस विचारेल का, हे का रडतोयस, काय आलं तुला, ये पाणी पे, जेवलास का नाही. हे सहज घडतं गावामध्ये. ते थॉट पण नाही त्याला दुसरा. तुम्हाला खांदा मिळेल तिकडे. शहरामध्ये एवढी गर्दी असून सुद्धा सगळे एकटेत. अगदी अगदी सगळे एकटेत. ते एक अकेला शहरों में, ते जे आहे ते सत्य. बरोबर. शहरांमध्ये एकटं जीवन असतं खूप लोकांमध्ये. गावामध्ये भरभरून जीवन खूप लोकांमध्ये जगता येतं. हे सत्य. मला असं वाटतं की ते एक्सपोजर मला दिसतं गावामध्ये. आजही जावा तुम्ही, तू रस्त्यावर गेलीस, कुठल्या तरी गावात थांबलीस, एक आजीबाई असेल, ती म्हणेल काय ग पोरी, जेवली काय. हा प्रश्न येईल. अगदी अगदी. पाण्यासाठी विचारणार नाही, घे पाणी पिऊन. सहज येतं. अगदी. अजिबात. इतकं खरं आहे. ती लोक माझ्या मते महाराष्ट्राचा कुठलाही गावपट्टा घे, अगदी मराठवाडा, पुण्याचे आउटस्कर्ट्स असू दे, कोल्हापूरचे असू दे, खरेत लोक खरी आहेत अगदी तिकडे. कारण ती त्या ट्रान्झॅक्शनल गोष्टींना अजून एक्सपोज नाही आहेत आणि खूप नाही आहेत. त्यांनी गौण ठेवली आहेत, आणि ट्रान्झॅक्शनल गोष्टी. ते खूप खरं राहिले त्यांच्याकडे. ते खूप नैसर्गिक आहे आणि ते नाहीच. म्हणजे कोकणात सुद्धा गेली तरी तसंच आहे. खरं. मला घावण्यांसाठी, मी आता एक सिनेमा करतोय मधुरण, त्यासाठी आम्ही तिथे शूट करत होतो. तर घावण्यांसाठी इतकी लोक, सकाळी घावणे बनवले, ये ना ते घावणे बनवले, तुम्ही आले नाही आमच्याकडे. तर हे इतकं गोड वाटायचं मला. अरे यार, जातो. सगळीकडे खरं आहे महाराष्ट्रामध्ये. पूर्णपणे. अजून एक तुला विचारावं असं वाटतं की मराठी सिनेमा खूप मोठ्या पातळीवर आता बनवला जातो. मोठ्या मोठ्या फिल्म्स येऊ घातलेल्या आहेत. त्या बॅकग्राऊंडवर जेव्हा रुबाब सारखी एक फिल्म येते, जी अत्यंत खरी फिल्म आहे, खूप बजेट असेल त्याचं असंही मला वाटत नाही, पण तो काही माझा विषय नाही. पण त्यावेळेला तुला काय दिसतं की आता मराठी सिनेमा परत, कारण एक काळ असा होता जेव्हा ह्या ग्रामीण भागांनी आणि ह्या ग्रामीण सिनेमांनी मराठी सिनेमा तारला होता. आता आपल्याला खूप शहरी सिनेमे बघायला मिळत आहेत. तर तुला काय वाटतं की परत आपण त्या ह्याच्याकडे जावं का, त्या जॉनराकडे? ते आता मी जसं रुबाबबद्दल बोललो, जरी ती गावातली कथा असली तरी ती वैश्विक आहे. सैराट पण तेच उदाहरण. हो. ती कुठल्या गावापुरती सीमित नाहीये, तर ती शहराची फॅन्ड्री सुद्धा तशीच आहे. अगदी. म्हणजे आता मला असं वाटतं की आपण थोडा रिसर्जन्स बघतोय मराठी सिनेमाचा. चांगली लोक नवे सिनेमे करू पाहतात. काही सिनेमे खूप चांगल्या पद्धतीने सक्सेसफुल झालेत आता. अगदी. म्हणजे सुरुवात खूपच चांगली झाली. क्रांती ज्योती खूप सक्सेसफुल सिनेमा आहे आणि त्यांनी ते खूप चांगल्या पद्धतीने केलं. झीचे काही सिनेमे आहेत जे खूप चांगल्या पद्धतीने बाहेर आलेत. आता थांबायचं नाही असेल, अशा पद्धतीचे सिनेमे येतात आहेत. खूप चांगले सिनेमे येतात आहेत. आणि मग झी सारखी जेव्हा ताकद मागे उभे राहते एखाद्या सिनेमाचा, कारण की आपल्या इथे स्टुडिओज तसे कमी आहेत. बरोबर. मग झी इज अ व्हेरी गुड, पॉवरफुल आणि असं म्हणेन की सेन्सिबल स्टुडिओ दॅट बॅक्स गुड प्रोजेक्ट्स. अगदी. म्हणजे बावेश जनवलकर असतील किंवा उमेश बन्सल असतील, त्यांनी ठरवलं की रुबाबला बॅक करायचं. त्यांच्यामुळे हे शक्य झालं. अगदी. नाही ते इंडिपेंडेंटली डिस्ट्रीब्यूट करणं हा चॅलेंज आहेच मराठीमध्ये. नक्कीच. माइट बी बिकॉज ऑफ हिंदी, पण मी त्या कन्सर्न मध्ये पडणार नाही स्क्रीनच्या. तो वेगळाच विषय. मी असं म्हणेन की कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, की ग्रामीणकडे जावं का,
तर मला असं वाटतं की खरेपणाकडे जाऊयात. कुठेही असू दे तो, मग तो शहरात असू दे किंवा गावात. काही गोष्टी शहराच्याच असणार आहेत. हो. शहरात सुद्धा गोष्टी खूप सुंदर आहेत सांगण्यासारख्या. तशाच गावात आहेत, तशाच कोकणात आहेत, सगळीकडे आहेत. मग काही गोष्टी अशा असतील की ज्या बाहेर गावच्या असतील, बरोबर. त्या पण मराठीच असू शकतील. अगदी. मग ते फिल्म मेकर्स त्या पद्धतीने येतात आहेत, नव्या गोष्टी सांगू पाहतात आहेत, लोकांना आवडतंय ते. जसं रुबाब लोकांना आवडायला लागलाय तसं लोकांना आवडतंय. आणि एकदा ती लोकांची मुवमेंट झाली की मग ती इट्स आउट इट्स आउट देअर. आता रुबाब जसं मी म्हणालो की आमचा राहिला नाही, तो लोकांचा आहे. अगदी. माझ्यामध्ये ते लोक ठरवतात की तुमचा सिनेमा काय करू शकतो, बरोबर. कुठे जाऊ शकतो, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द स्क्रीन्स. सो मला सांग आता की जेव्हा आता तू थिएटर व्हिजिट्स करतोयस ठिकठिकाणी, आणि आता जसं जसे दिवस जात आहेत तसं तो सिनेमा अजून पिकअप होतोय रुबाब. आत्ता त्या फेजमध्ये आपण आहोत. सो लोकांच्या रिॲक्शन्स काय असतात ते जेव्हा तुला भेटतात तेव्हा त्यांची काय रिॲक्शन असते? मी आटपाडीत सिद्धनाथ थिएटर आहे, सिद्धनाथ चित्रमंदिर, तिथे गेलेलो आणि मी त्या याच्यातून पाहत होतो, त्या बॉक्समधून वरून असा पाहत होतो. सगळं हाऊसफुल होतं थिएटर. ती एक विजिट. सांगलीला हाऊसफुल होतं, विट्याला हाऊसफुल होतं, पलूसला हाऊसफुल होतं, पुण्याला मंगलाला खूप हाऊसफुल होतं. तर मी जेव्हा जातो ना त्या क्राऊडमध्ये, एक अँझायटी पॅंग असतो मला अजूनही. ऑफकोर्स. रोज मला भीती वाटते. स्टेजला विंगेत थांबलोय ना, माझी पहिली एंट्री आहे ना, तेव्हा मला भीती वाटते. बरोबर. आणि मला माहित नाही, ती जाणारच नाही बहुधा भीती आयुष्यात. मी प्रयत्न केलाय जाऊ नये. आज मी भिणार नाही. मी लव अँड लावणी नावाचं नाटक करतोय अनिता बरोबर. मी तिला म्हणतो यार मी नर्वस आहे. ती म्हणते मी पण नर्वस आहे. मग त्यात शकूताई आहे. शकूताई आज एवढ्या दमून सुद्धा ज्या पद्धतीने जातात स्टेजवर, त्यांच्यात सुद्धा एक अँझायटी पॅंग असतो. म्हणालो यार ते कसं जाईल, तर ते जाणार नाही. मला भीती वाटते. पण जेव्हा ते प्रेम देतात आहेत, ज्या पद्धतीनं विचारपूस करतात आहेत काय कसं, आणि डोक्यावर ज्या पद्धतीने त्या सूरजला घेतलाय, आणि ज्यांना मग ते हार्टब्रेक नाही करत काय काय लोकांचं. सांगलीच आहे ना तू. मला आता असं वाटतं की एक पार्ट माझा कोल्हापूरचा होऊन गेला पापड्यामुळे. तो आतच राहणार पापड्या. जसा सूरज आत राहिलाय तसं ते वाघेऱ्याचं पात्र जे मी केलेलं सॅम, ते पण आत राहिलंय. प्रत्येक कॅरेक्टर काही प्रमाणात आत राहून जातं आपल्या, बरोबर, आणि ते काहीतरी देऊन जातं. जसं याचा थेटपणा मला प्रचंड आवडतो. किंवा याची टोकाची भूमिका आहे ना, एवढी टोकाची नाही घेऊ शकत मी. तो प्रचंड टोकाची भूमिका घेतो. तर एवढा तर काही काही गोष्टींना आपल्याला करेक्शन करावं लागतं, कोर्स करेक्शन. लोक समोर येतात आणि वेन दे सी यू अँड दे नो यू, की अरे हात लावून चेक करतात. मला इतकं भारी वाटतं. म्हणजे असे की पोरा असं गालाला, एक आजी होत्या त्यांनी इथे पप्पी घेतली गालावरती आणि इतकं कुरवाळत होत्या मला प्रेमानं. मला असं वाटलं की दॅट वॉज द मोमेंट, की आणि त्यांचे डोळे थोडे पाणावले होते. मला वाटलं की दिस इज इट, की हेच ते, की ज्यासाठी आपण एवढा अट्टहास केला होता. बरोबर. आणि जर हे छोटासा 0.0001% जे मिळते आपल्या वाटेला, दॅट इज समथिंग दॅट आय वॉन्ट टू कीप ऑन कंपाऊंडिंग. हे मला खूप महत्वाचं वाटतं. ओके, बर. आता आपण जरा लाइटर नोटवर येऊयात. ओके, सो रॅपिड फायर मध्ये करूयात. सो मला आता सांग संभा, तुझा फेवरेट रंग कोणता? ब्लॅक. ओके. तुझं फेवरेट क्विझिन? मिसळपाव. पुण्याचा आहे म्हणून मिसळपावच म्हणलं. मला मिसळपाव सगळीकडची आवडते, नाशिकची, कोल्हापूरची. मला मिसळपाव दे. अच्छा, मग तुला बेस्ट मिसळपाव कोणती वाटते? मला मी गाड्यावरची आहे. मला पुण्यातला एक गाडा माहितीये, तिकडे म्हणजे अशी काही फेमस नाहीये ती, पण तो अप्रतिम. कोल्हापूरला एक गाडा आहे, तसंच नाशिकला एक मला रोड साईड माहितीये एरिया, मला नावं नाही आठवत त्यांची, अप्रतिम मिसळ करतात. बर, पुण्यातला हा कोणता गाडा आहे? तुला हे माहिती, फर्ग्युसन कॉलेज रोड. हा, तू एंडला जाते शिवाजीनगरला. ओके. टुवर्ड्स ऍग्रिकल्चरल कॉलेज. हा, तर तिथे गाडा आहे तो. बर, त्या साईडला तो गाडा आहे. आणि त्यांचा जो रस्सा आहे ना, रस्सा वरचा जो ज्याला कट म्हणतो आपण, तर्री, तो भन्नाट आहे. अच्छा. हा, मिसळ पाव आणखी एका ठिकाणी कोल्हापूरला आहे, तो फेमस आहे, त्यांचं नाव पण फेमस आहे, पण तो गाडा आहे प्रॉपर. एका चौकात आहे तो.
तर तिथे मी खाल्लेली, मला प्रचंड आवडली. बरं. मिसळ कसं आहे, मिसळ इज अ कस्टमाइज्ड मराठी आयटम. अगदी हवा तसा बनवा. बरोबर. म्हणजे तू त्यांना सांगू शकते की ऐका ना, फरसाण थोडं जास्त, मटकी थोडी जास्त टाका, तिखट थोडं कमी, तिखट थोडं जास्त. काळा मसाल्यातली जर आमटी असेल नाशिकची, तर ती कशी बनवून घ्यायची कशी तुला. हो. म्हणजे चवीचा एवढा कस्टमाइज पदार्थ बनलाच नाही जगामध्ये. मिसळ पाव हा म्हणजे कांदा पण किती टाकायचा तो ठरू तू शकतो. ठरवू शकते. आय नो, लिंबू पिळायचं की नाही लिंबू हे किती पण पिळायचं? ठरवू शकते. तू बेसिकली जेवण बनवते इन दॅट प्लेट. ऍक्च्युली हो हो. आणि एक असा आयटम आहे वडापाव नंतर, मला वडापाव प्रचंड आवडतो, की जो माझ्याबरोबर इमोशनली का राहिला वडापाव. आणि हा खूप भूक लागायची ना माझ्या बहिणींना, माझ्या वडिलांना, तर तो एक अफोर्डेबल आयटम होता. आणि त्यात काय होतं, ती आमटी अनलिमिटेड मिळायची का. बरोबर बरोबर. आणि माझे वडील, आम्ही आठवतो तो गाडा हिराबागच्या इथे होता, वडील चालत घेऊन जायचे, ती एक मिसळ, ती आमटी मजबूत, पाव घ्यायचो आम्ही जास्त. तर आमचा तो विकेंड असायचा. वाव. आणि तो इतका सुंदर विकेंड असायचा. एक वडा एक्स्ट्रा मागवायचो आम्ही, तो वडा खायचो एक एक चमचा सगळीजण. माझ्या बहिणी, गॉड ब्लेस देम यार, काय प्रेम आहे त्यांचं. ते वाट बघायची, पहिले तू खा, छोटा आहे पहिले तू खा. भाई मुली, स्त्रिया जे प्रेम करू शकतात ना, ते जगात कोणीच नाही करू शकत. दे हॅव दी अबिलिटी टू गिव्ह सो मच विदाउट एक्सपेक्टिंग एनिथिंग इन रिटर्न. अगदी. म्हणजे ती आई असेल, बहीण असेल, बायको असेल, गर्लफ्रेंड असेल, त्यांच्यात ते मला नशिबानं माझ्या आयुष्यात 6 मुली आहेत, इन्क्लुडिंग माय आई. तर खूप प्रेम मिळालं त्यामुळे. आणि ते मिसळपाव त्यामुळे खूप क्लोज आहे. राईट. हा, मग ते. बरं, 7वी मुलगी येऊ घातलीये का आयुष्यात? नाही नाही. 7वी मुलगी येऊ घातली का, आलीये, आलीये मजा का? आहे. हो, आली आहे का ऑलरेडी? आली. अरे वा 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 वा. आलीये. टेल अस अबाउट हर. छान छान आहे. छान छान आहे. ते गुपित राहू दे. छान छान आहे. तिचं नाव सॅरा आहे. ओके. हा, अच्छा, एवढंच. बाकी एक दिवशी ती आणि मी इथे बसून आपण गप्पा मारू. चालेल. डन 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 डन. बरं, मला आता गोइंग बॅक टू अवर रॅपिड फायर. हा, तुला पुस्तकं वाचायला आवडतात? आवडतात. असं कोणतं पुस्तक आहे की जेव्हा जेव्हा तुला असं डाऊन वाटतं किंवा यार मला काहीतरी इन्स्पायर करायचं स्वतःला असं वाटतं, तेव्हा तू ते जाऊन ते पुस्तक वाचतोस? मला सिद्धार्थ खूप आवडलेलं. आणि दी अल्केमिस्ट, बरोबर. ते पॉल कोएल्होचं मला खूप प्रचंड आवडलेलं, त्या काळी मी वाचलेलं ते. आणि ते कुठे मिळालेलं मला, जंगली महाराज रोडला ते रस्त्यावर बसायचं, सेकंड हँड बुक्स. सेकंड हँड बुक्स मधनं मला ते मिळालेलं. आणि मी वाचलेलं. मी ते शेपर्डची स्टोरी जी सुरू होते, मला अजून आठवतं की मी गेलेलो आत. ती गोष्ट अजून त्या बुकनं खूप मोठा इम्पॅक्ट केलेला. 1000 Years of Solitude, ते एक. आणि म्हणजे मी काही गोष्टी अशा आहेत की ज्या मी एवढ्या वेळ वाचून काढल्यात. अल्केमिस्ट मी बऱ्याच वेळा वाचून काढली, ती पण. आणि सिद्धार्थ पण. बर. हो. ओके. बर. आणि तुझं आवडतं गाणं? जब दी, जाऊ दे, बघ मी जर गायलो तर ती एक व्हायरल रील होईल. तू गा असं मी म्हणाले का? मला बघ, मी खूप रॅन्डम गायक आहे, बाथरूम सिंगर. मी वादळ वाटही गाऊ शकतो. गाणं गातोस का? तू वादळवाट गाणार असशील तर आपण दोघं एकत्र. नाही नाही, मी नाही. वादळवाट मला आवडतं. मी वादळवाट म्हणजे वादळवाट म्हण ना मग. पण मग मला यार कोणीतरी द्या रे यार, म्हणजे ते गायलो वगैरे तर उगाच ते. मग ते माझं बघा, थोडी सागर निळाई, थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्या. हा प्रॉब्लेम आहे. वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत. भास भास. चालेल. वादळवाट इथे होईल सुरू. ओके. आता मला सांग की तुला जेव्हा वेन यू नॉट वर्किंग, तेव्हा तू काम करत नसतोस, बिझी नसतोस किंवा असा अभ्यास नसतो करत एखाद्या रोलचा किंवा ह्याचा, तेव्हा तू काय करत असतोस? क्रॉसवर्ड.
माझा तुला सर्वात शब्द कोळी सोडवायला आवडतात. मी तुला सांगू, हं. आय कॅन शो यू माय मोबाईल. मी बरं. 2 पेड घेतलेत क्रॉसवर्ड्स. काय सांगतोस? हो, मला एवढे आवडतात आणि मी सगळ्यांमध्ये 75% फेल होतो. ओके. मला अजूनही सुटत नाही. हं. पहिली 5% सुटायची, आता मी 20-25% आलोय. पण म्हणजे तुझ्या लक्षात येतंय का हा प्रवास तुझा, हो, की हो, इंग्रजी समजत नाही म्हणून डिक्शनरी एक घ्यायची, हो, रोज 5 शब्द त्याच्यातले काढायचे, ते आता क्रॉसवर्ड सोडवायचं. हो. माझ्या मित्रांना माहितीये की हा जर एरवी काही करत नसतो, तर हा मोबाईलवरती क्रॉसवर्ड खेळत असतो किंवा बर. सोडवत असतो. हं. कारण मी बाकी काहीच करत नाही. हो, इतर आय यूज टू प्ले बास्केटबॉल अ लॉट. हं. खो-खोचा मी खो-खो खूप खेळायचो लहानपणी. हं. पण आता तसे गेम्समध्ये नाही. मग मी एरवी ट्रॅव्हल असेल, तर क्रॉसवर्ड उघडलं. हं. ती बरोबर. किंग्ज नावाची एक गेम आहे, ती एक हो. ॲडिक्टेड झालोय मी त्याला एक. अगदी. तर या 2 मध्ये माझं चालू असतं. बर हो. बर ओके. आणि मला सांग, सुरजा जो आहे रुबाबमधला, तो अत्यंत रागीट आहे. हं? म्हणजे आयदर तो रागात असतो किंवा तो प्रेमात असतो. हं? तर संभा पण तसाच आहे का? माझे इक्वेशन्स खूप कमी लोकांबरोबर आहेत आयुष्यामध्ये. हं. मला एक आपण मित्र हा खूप सहज वापरतो शब्द. हं. पण तसं नसतं, हं. की माझं म्हणजे टोकाच्या भूमिका मी फक्त त्यांच्यासमोरच मांडतो. हं. आय डोंट वॉन्ट टू शो माय व्हल्नरेबल साइड टू पीपल हू डोंट केअर अबाउट हं. मी. हं. बरोबर. दे डोंट डिझर्व इट. हं. आणि मी का दाखवते तुम्हाला, हं. यू आर नॉट दॅट इम्पॉर्टंट असा तो. तर खरंय. मला नेहमी वाटतं की तू म्हणते ना टोकाचा, तर आहे माझ्यात ते टोक आहे. पण मग मी खूप कमी लोकांबरोबर तो माझा जो कोश आहे आयुष्यातला जवळचा तो ठेवलाय. हं. मी एवढा नाहीये की मी थेट टोक गाठतो हं. सूर्यासारखं. हं. तो खूपच वल्नरेबल आहे. हं. मी एवढा नाहीये. हं. तो भयानक वल्नरेबल बऱ्याच बाबतीमध्ये. हं. म्हणजे एवढा तर नाहीये मी. मला भीती वाटत होती त्या पात्राबद्दल, की माझ्या वडिलांबरोबरचा कुठलाही संवाद असेल ना सिनेमामध्ये, मला भीती वाटते. ओ. हो. ओके. म्हणजे तुझ्या I'm ते खऱ्या scared. आयुष्यातलं हे हो, तिथे हो. स्पिलओव्हर होतं. स्पिलओव्हरचा मला भीती वाटते. ते मला त्या पापड्याच्या वेळी पण झालं. हं. पापड्याबरोबर तरी तो संवाद असतो वडिलांचा आणि त्याचा. हो. इथे नसतो. बरोबर. हं. तर तो संवाद असतो, तर त्यात त्याचा मूर्खपणा पण येतो. कारण की ते काय लेटूसला ससं लागलेलं असतात. बरोबर. हं. तर ते पप्पाला म्हणतो की मी आता बंदूक घेऊन जातो. जातो. पण पप्पा म्हणतात, पण ते करायचं काय, उद्या डिलिव्हरी द्यायची, त्याचं करायचं काय. हं. हं. तर तो जो सीन आहे, पण मला हुंदका आलेला तिकडे. हं. हं. म्हणजे ते करताना, आणि तो इतका ऑर्गॅनिक झाला. ते सगळं माझ्यामध्ये तसंच होतं ते. बरोबर. माझं जेव्हा होतं या सर्कलमध्ये, हं. की वडिलांबरोबरचे सीन मला थोडे ट्रिकी वाटतात. बरोबर. कारण ते खूपच क्लोज आहेत माझ्या हं. आयुष्यातले. हं. 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 मला थोडा मूर्ख पण वाटतो मी त्या बाबतीमध्ये. थोडंसं हो, म्हणजे आय वुड लाय टू यू, मूर्ख या बाबतीत वाटतो की असं का? हं. का संभाजी का होते? हं. जा ना, कर ना. हं. पण मी संभाजीला पूर्णपणे कसा कॅन्सल करू? हं. बरोबर. थोडंसं तुझं तरी येणारच ना कुठल्याही नक्कीच. पात्रामध्ये. हं. अगदी तू काहीच येत नाही आणि तू एकदम पूर्ण स्लेट केली. खूप रेअर आहे ते. खूप. यू विल ट्राय टू ब्रिंग सम पार्ट ऑफ यू हं. ॲज अन एक्सपिरियन्स टू द कॅरेक्टर. बरोबर. बराच सुरजा मी नाहीये. हं. काही पार्ट जे माझे आहेत ते आहेत आहे. त्यामध्ये. हं. पण बरेच नाही. म्हणजे ती व्यसनं वगैरे ती माझ्या वाटेला एवढी नाहीयेत. त्याने काय काय टोकाचे आहेत. हो. सगळ्याच गोष्टी टोकाच्या आहेत हो. त्याच्या. ते नाही. किंवा तो त्याचं जे डीलिंग आहे मुलींबरोबरचं तसं माझं नाहीये. हं. किंवा त्याचा जो टोकाचा राग आहे वडिलांबरोबरचा तो नाहीये माझा. म्हणजे ते जे धरून ठेवणं आहे त्याचं. त्याची मैत्री माझी आहे. हं. हं. त्याची जी मैत्री आहे ती माझी आहे. हं. तर बरोबर. काही काही गोष्टी आहेत ज्या हं. सुरजेच्या आहेत. हं. 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 पण मला नेहमी वाटतं की म्हणजे इंटरेस्टिंग आहे हा डिस्कशन. कारण आपण सुरू होण्याच्या आधी सदाशिव सरांबरोबर बद्दल बोलत होतो. मला सर्वात एक इम्पॅक्टफुल त्या काळामध्ये ओमपुरी, हं. नसीर सरांची कामं बघत होतो. मग जेव्हा हिंदी सिनेमा एक्सपोजर मिळत होता आणि सडनली मला आठवतं की मी ते 2001 का 2 मध्ये CD वरती पाहिलेला सिनेमा आहे. ओके. CD वरती. हं. ते CD मध्ये 3 मूव्हीज यायच्या एकत्र. हो, 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 हो. त्यामध्ये सडक होती.
अच्छा, ओके. तू इतक्या उशिरा पाहिलीस मी उशिरा पाहिली. ओके. मी पाहिली, आय गॉट इमर्स्ड इन टू सदाशिव सर. कारण त्याआधी 98 मला आठवत नाही, मी थिएटरमध्ये एक सिनेमा पाहिलेला, त्यामध्ये ते होते आणि आय एन्जॉयड हिम. दॅट वॉज अ ड्रास्टिकली डिफरंट कॅरेक्टर ही प्लेड. आय थिंक सो विथ गोविंदाजी अँड कादर्स नंबर वन. सो कुली नंबर वन. सडनली अ ड्रास्टिक चेंज. म्हणलो हे कुठून आले? मग विकिपीडिया, त्यावेळी विकिपीडिया पण एवढं बांधलेलं नव्हतं, पण जे काय माझ्यामध्ये इंटरनेट हा प्रकारच एवढा बांधलेला नव्हता. तर जेवढं सर्च करता येईल तेवढं मी सर्च करायचो ऍक्टर्स बद्दल. मग व्हिडिओ कॅसेट मागून घ्यायचो किंवा सीडीज मिळवायचो जे की स्वस्तात. मग अर्धा सत्य पाहिली आणि मग मला समजलं की ही हॅड अ जर्नी अँड अ व्हेरी डीप जर्नी. बरोबर. पण तो प्रवास इतका इंटरेस्टिंग आहे त्यांचा पण. आणि मग द वे ही हॅज बिल्ट ऑन, माझ्या मते त्यांचं लेअर्ड जे आहे कामाची पद्धत ती खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांचे डोळे आहेत ना, डोळे ते काहीतरी गिफ्टेड आहेत. हो, ते त्यांच्या डोळ्यांनीच एक्सप्रेस करतात जे काही करतात ते. कारण की ते मला अजून आठवतं ते सडक मधला त्यांचा जो सीन होतो, माझ्या डोळ्यांनी, मी वाक्य सोड, ते वाक्य इम्पॅक्ट करत होते तो विषय वेगळा, पण डोळे मी तिथे म्हणजे कमल सरांबरोबर पण तेच वाटतं मला, किंवा शिवाजी गणेशन सरांबरोबर. आय थिंक सो ग्रेट ऍक्टर्स ऑलवेज हॅव कम्युनिकेट थ्रू देअर आईज, येस, नॉट थ्रू डायलॉग्स. की त्यांचे डोळे राहतात तुमच्या बरोबर. आजही बघ ना, मी तुला बोललो सडक, ते असेच आहेत छापलेले, मला आता दिसतात आहेत. जसं की आय कॅन रिकॉल द लास्ट सीन ऑफ सदमा. इवन श्रीदेवी, बरोबर, अमेझिंग. स्मिता पाटील, डेफिनेटली ब्रिलियंट. सो माझ्या बाबांनी तुझ्यावर इम्प्रेशन जमवलेलं आहे हे तर मला कळलंय. आता तुझी सगळी नावं घेतलीस ती तर मला कळली. पण असे काही कलाकार आहेत का जे हयात आहेत, ज्यांच्या बरोबर तुला यार मला एक तरी रोल या माणसाबरोबर करायचा, या कलाकाराबरोबर करायचा असं वाटतं? कमल सर. कमल सरांबरोबर मला क्राऊड रोल जरी मिळाला तरी मी करेन. चेहऱ्यावर हात ठेवणार आहेस? चेहऱ्यावर एक डायलॉग द्यावा, पण मी रिक्वेस्ट करीन. आय वॉन्ट टू जस्ट टच हिम. ओके. ही इज बियॉन्ड. ते लिहू शकतात, ते दिग्दर्शन करू शकतात, ते म्युझिक करू शकतात. ही आउट अँड आउट कॅन डू एव्हरीथिंग. बरोबर. आणि ते अप्रतिम डान्सर सुद्धा आहेत. अगदी क्लासिकल. त्यांचं एक गाणं आहे जे इलाईराजा यांनी कंपोज केलेलं, माझा नाना गायचा ते झोपवताना. ते गाणं असं आहे, तेनपांडीची मैले, आय माइट गो रॉंग ऑन द लिरिक्स, एक्सक्यूज मी. तेनपांडीची मैले ते रोडुमी वीले मांगपोल वंगवने यारडी चारू यारडी चारू यारडी चारू. सो संभास, आता नवीन काय येऊ घातलंय, आम्हाला कशात दिसणार आहेस? मी एक बुलबुल राणी म्हणून एक सिनेमा केलाय, त्यात सई आहे, परत चिन्मय सर आहेत, सुबोध सर आहेत, आणि खूप इंटरेस्टिंग आणि वेगळा सिनेमा आहे तो. आणि कारण त्यात 3 रोल माझे आहेत, सईचे आहेत आणि चिन्मय सरांचे आहेत. त्यानंतर राखण म्हणून एक सिनेमा केलाय, खूप इंटरेस्टिंग सिनेमा आहे. ओके. तर तो एका बेटावरती घडतो अख्खा कोकणामध्ये. ओके. खूप इंटरेस्टिंग, म्हणजे मी त्या भागातला पहिला सिनेमा आहे माझा. रत्नागिरीच्या एका बेटावरती तो घडतो सिनेमा. त्यात मी, रितिका श्रोत्री आणि खूप सुंदर टीम आहे अख्खी. आता मधुरण म्हणून एक सिनेमा करतोय ज्याचं शूट बाकी आहे थोडं, जे होईल. मी, गौरी देशपांडे, लव्ह स्टोरी आहे, म्युझिकल लव्ह स्टोरी आहे. तर तो एक सिनेमा आहे ज्याच्यासाठी थोडंसं चालू आहे इन टर्म्स ऑफ फिजिकल एक्झर्शन वगैरे वगैरे. तर तो आय एम लुकिंग फॉरवर्ड टू दॅट सिनेमा टू, असं आहे. आणि देर आर सम प्रोजेक्ट्स दॅट आर लाईन्ड अप विच आर वर्क इन प्रोग्रेस, जे की सुरू होतील. वंडरफुल, वंडरफुल. सो विथ दिस, कारण आम्हाला सगळ्यांना तुला खूप बघायचंय, म्हणजे आय एम शुअर ज्या मुली जाऊन रुबाब बघून आल्या असतील
त्यांना अशी इच्छा असेल, म्हणून मी तुला विचारलं की 7वी मुलगी आली आयुष्यात, का येऊ घातली आहे, का काय सीन आहे? कारण आय एम शुअर सगळ्यांना खूप ही क्युरिओसिटी असणार आहे ती राहू की दे तशीच. हा आहे का अवेलेबल ह्याच्यात. पण मला हे सांग की आत्ता तू जिथे आहेस, एक 10 वर्षांपूर्वी जर तुला कोणी म्हटलं असतं की तू ह्या पॉइंटला असशील आयुष्याच्या, तुझा विश्वास बसला असता? हे माहीतच नव्हतं ना. म्हणजे विश्वास मी ते म्हणतात ना, इथे आड तिथे विहीर, मारायचीच होती उडी, मारली. हो, मारली. मी तसाच आहे. ओके. मी खूप इंट्युशन वरती काम करतो. आय डोंट डिसाइड माय टुडे. मला वडील एकच गोष्ट बोलतात, बी ऑन टाइम, बी प्रिपेअर्ड. एवढंच हातात आहे तुझ्या. बरोबर. बाकीचं बरोबर. काही हातात नाही. खरंय. जस्ट गो ऑन टाइम, बी देअर, बी प्रिपेअर्ड. एवढं जर आयुष्यात सातत्याने करत राहिला तर सगळे दरवाजे ओपन होतात. नक्कीच. कोणी नाही अडू शकत. आणि इफ यू डू गुड वर्क, नथिंग कॅन स्टॉप यू. दे माइट स्टॉप यू टुडे, टुमॉरो, डे आफ्टर टुमॉरो, नॉट फॉर एव्हर. बरोबर. तर ही गोष्ट मी करत आलोय, इररेस्पेक्टिव्ह काय कसं. मी बाकीच्या एन्व्हायरमेंटकडे लक्ष देत नाही. माझं काय चालू आहे, आत्ता मी काय करतोय, मला या सिनेमामध्ये काय आवडलं नाही माझं, त्या वेब सिरीजमध्ये काय आवडलं नाही माझं, हा माझा जो एक चालू असतो आपला प्रत्येकाचा की आपल्याला तर ते करत चालू की आय एम जस्ट लुकिंग फॉरवर्ड टू द नेक्स्ट डे. मला आता आपण आपल्या शेवटच्या सेगमेंटकडे येतोय. त्याचं नाव आहे सनविवी. बर. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. बर. तर आत्ता जर तुला एक पोस्टकार्ड दिलं आणि तुला म्हणलं की तुला हवं त्या व्यक्तीला तू ते पत्र लिही, पोस्टकार्ड लिही, ती व्यक्ती हयात असो नसो, आजची उद्याची कालची व्यक्ती जी कोणी असेल ती, तर तू काय लिहिशील आणि कोणाला लिहिशील? गुरुला लिहीन मी. प्रिय गुरु, तू माझ्या आयुष्यात आला. आयुष्यात माहित नव्हतं काय करायचंय, कसं जगायचंय, कुठे जायचंय. त्यावेळी तू एक रस्ता दाखवलास आणि दाखवून निघून पण गेलास. तर मला माहित नाही आत्ता तू कुठे आहेस, कसा आहेस. हे पत्र कुठे पाठवावं हेही मला माहित नाही. त्यामुळे जर माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचला, हे पत्र जर कुठेतरी रस्त्यात तुला सापडलं किंवा कोणा थ्रू कळालं की हे पत्र तुझ्या नावानं आलंय, तर वाचशील. आणि एवढंच लक्षात ठेव, तू जी दिशा आणि स्वप्न मला दिलीस ती आजही आहेत, तशीच आहेत. मी जगतोय, मी ते स्वप्न जगतोय खऱ्या अर्थानं. हे फक्त तुझ्यामुळे. वाह वाह, वंडरफुल वंडरफुल. सो संभा, मी आता अगदी हक्कानी संभा म्हणते तुला. संभा, आत्तापर्यंत जे तू करत आलेला आहेस ते रिमार्केबल आहेच आहे काम. पण मला रुबाब विशेषतः पाहिल्यानंतर काल जे लक्षात आलं की अजून खूप शक्यता आहेत तुझ्यामध्ये. तर माझ्यातर्फे, आमच्या पूर्ण टीमतर्फे मी तुला ह्या शुभेच्छा देते की तुझ्यातल्या सर्व शक्यता पडताळून बघण्याची तुला संधी मिळो आणि त्या पडताळून बघण्यासाठी जी ताकद लागते सातत्याने आपल्यामध्ये, ती तुझ्यामध्ये राहो आणि खूप काम करा. मला खूप बघायचं. थँक्यू सो मच. थँक्यू.